वारंवार न पाहियाती कुळाचा विचार न पाहियाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई पाहियाती कुळाचा विचार न पाहियाती कुळाचा विचार पाहियाती कुळाचा विचार न पाहियाती कुळाचा विचार भलतिया भावे शरण जाता भेटी 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 आडित से तुटी जन्म व्याधी 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 पाहियाती कुळाचा विचार न पाहियाती कुळाचा विचार पाहियाती कुळाचा विचार न पाहियाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई पाहियाती कुळाचा विचार न पाहियाती कुळाचा विचार पाहियाती कुळाचा विचार न पाहियाती कुळाचा विचार ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित से 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 न पाहिया
कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई करुणाकर ज्ञानाबाई पाह्याती कुळाचा विचार म पाह्याती कुळाचा विचार पाह्याती कुळाचा विचार न पाह्याती कुळाचा विचार रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा
केशव हरी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 हे राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 राम कृष्ण हरी विठ्ठल
केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या 727व्या संजीवन समाधीचं सोहळ्याचं औचित्य साधून संपूर्ण भारतभरातून आलेले सर्व वैष्णव सर्व भक्त साधक या सर्वांच्या चरणी अंतःकरणपूर्वक हृदयपूर्वक नतमस्तक वंदन करतो। स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या पवित्र धर्म मंडपामध्ये उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू वारकरी शिक्षण संस्थेतील व संस्थेवर प्रेम करणारे हजारो वैष्णव या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आज कार्तिक वद्य एकादशीच्या अर्थात महावारीच्या या पवित्र पर्व काळामध्ये आपण एका आनंदाच्या क्षणाची वाट पाहत आहोत आणि तो आजचा आनंदाचा क्षण म्हणजे वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्थेचे परीक्षक आपल्या सर्वांचे श्रीगुरु प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य संदीपान महाराज हसेगावकर महाराजांच्या जीवनाला आयुष्याला 75 वर्ष मागच्या वर्षी मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीच्या दिवशी पूर्ण झाली। अर्थात अमृत महोत्सव श्री संत वैराग्य रागरसिक सकल संत परीक्षक काका महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये संपन्न झाला आणि त्या महोत्सवामध्ये वारकरी संप्रदायातील थोर थोर सत्पुरुष महापुरुष यांनी येऊन आशीर्वाद प्रदान केले। वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू संपूर्ण भारत देशामध्ये असलेले सर्वच विद्वत प्रचुर महात्मे या सर्वांचेच आदरणीय श्री गुरु शांती ब्रह्म गुरुदेव कुरेकर बाबा
यांनी महाराजांना आशीर्वाद दिले आणि ते हरिभक्ती परायण विद्वत प्राण असणारे श्री गुरु चैतन्य महाराज यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये तो सोहळा संपन्न झाला. तो सोहळा श्री क्षेत्र तेरमध्ये संपन्न झाला आणि तेव्हापासून वारकरी शिक्षण संस्थेच्या अनेक साधकाच्या अंतकरणामध्ये ही एक भावना होती की श्री क्षेत्र आळंदीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा एखादा महोत्सव घडून यावा आणि महाराजांच्या अमृत कालाचं काही त्यांनी स्वीकारलेलं अमृत हे साधकांनाही मिळावं ही अपेक्षा मनामध्ये होती. ती अपेक्षा मूर्त स्वरूपामध्ये साकार करण्याचं कार्य गुरुबंधू आदरणीय तुकाराम महाराज मुळीक यांच्या संकल्पनेतून त्यांच्या विचारातून आज ती गोष्ट या ठिकाणी संपन्न होते. अमृत काळ त्यांनी आपल्या जीवनातला व्यतीत केला आणि अमृत महोत्सव संपन्न झाल्यानंतर आत्तापर्यंत सद्यस्थितीत संपूर्ण काळ ते अनुष्ठानामध्ये साधनेमध्ये व्यतीत करत आहेत. याचा अर्थ 75 वर्षाच्या अगोदरचाही काळ त्यांचा साधनेमध्ये, चिंतनामध्ये, नामस्मरणामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाची अत्यंत निर्हेतुक, निरपेक्ष, निर्लोभ, आयाचित वृत्तीने सेवा करण्यामध्येच खर्च झालेला आहे. फक्त हा जो वर्षाचा कालखंड होता याच्यामध्ये प्रत्यक्ष कीर्तनाच्या माध्यमातून थोडंसं विश्रांती घेऊन थांबून अगदी स्वतःच्याच आनंदाकरिता ते स्वतः आत्मानंदात स्वतःच्याच आनंदामध्ये चिंतनामध्ये राहिले गेले. तो वक्तृत्वातून आणि त्यांच्या कीर्तनातून मिळणारा जो आनंद आहे तो आनंद विशेषतः महाराष्ट्राला या वर्षाच्या कालखंडामध्ये मिळाला नाही. तर त्या एक वर्षाच्या आत्ताच्या या कालखंडामध्ये जो आनंद साधनेतून, अनुष्ठानातून, चिंतनातून त्यांनी स्वीकारलेला आहे तो त्यांच्या मुखातून आपल्यालाही प्राप्त व्हावा, मिळावा या दृष्टिकोनातून आजच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अमृत संगोष्ठी या द्वारा त्यांना त्यांच्या काही अनुभव आपल्या साधकावरती प्राप्त व्हावे, आपल्याला मिळावे आणि आपल्याला एक प्रकारचं मार्गदर्शन घडावं या स्वच्छ हेतूनेच आज हा महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. या महोत्सवामध्ये महाराजांना काही प्रश्न, काही संवाद त्यांच्याशी साधला जाणार आहे. इथे संवाद करण्याकरता, त्यांच्याशी बोलण्याकरता, त्यांच्या हृदयातलं वाणीच्याद्वारे प्रगट करण्याकरता, त्यांना बोलवतं करण्याकरता जे इथे उपस्थित आहेत ते आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक श्री गुरु चैतन्य महाराज आहेत. वास्तविक पाहता सगळ्यांना बोलवण्याचं काम, सगळ्यांना बोलतं करण्याचं काम हे चैतन्याशिवाय होऊच शकत नाही. ते जर नसेल तर कसे काय बोलणार आहेत? आणि अधिष्ठानम. त्यामुळे आता ते असंच काय काय ऐकायचंय तुमचं, त्यामुळे त्यांनीच बोलवावं आणि आपण बोलावं असा एक सुसंवाद आपलं हृदगत आम्हाला प्राप्त व्हावं या दृष्टिकोनातून आदरणीय श्री गुरु चैतन्य महाराज यांना प्रार्थना केली आणि त्यांनी मोठ्या आनंदाने, समाधानाने, उत्साहाने ते आपल्याला त्यांनी वेळ दिली, ते या ठिकाणी उपस्थित झाले. म्हणून या त्यांचं प्रथमतः आम्ही या ठिकाणी स्वागत करीत आहोत, पूजन करीत आहोत. वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान विश्वस्त, ज्येष्ठ मार्गदर्शक, हरिभक्तीपरायण आदरणीय त्र्यंबकरावजी दादा यांना, गायकवाड यांना विनंती करतो, परमपूज्य श्री गुरु चैतन्य महाराज यांचं आपण पुष्प देऊन पूजन करावं अशी विनंती करतो.
आदरणीय पूजनीय अध्यक्ष महोदय गुरुवर्य दादा यांचंही पुष्प समर्पित करून पूजन करावं अशी विनंती करतो. आजचा हा महोत्सव म्हणजे तैसे प्रयाग होत सामरस्याचे वरी ओसान तरत सात्विकाचे ते संवाद चतुष्पतीचे गणेश झाले. या न्यायाने आज आम्ही सगळेजण इथे आलो म्हणजे तेत भलतेने सद्भावे नहावे, प्रयाग माधव विश्वरूप पाहावे, त्याने संसाराशी द्यावे तिलोदक. असा एक अद्भुत अद्वितीय असा हा आनंद या संवादातून अनुभवायला मिळणार आहे. परमपूज्य परमश्रद्धेय श्री गुरु चैतन्य महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो. आपण महाराजांना बोलत करावं अशी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय. अमृत संगोष्ठी या अत्यंत अभिनव आणि या वर्षी सुरू झालेला किंवा याच वर्षी होत असलेला असा एक कार्यक्रम आज आपण संपन्न करतो आहोत. ही संगोष्ठी ज्यांच्या बरोबर करायची आहे त्यांचा परिचय करून द्यावा असं हे व्यक्तिमत्व खूप सामान्य नाही आणि त्यांचा परिचय करून द्यावा इतकी विद्वत्ताही माझ्याजवळ नाही. त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या सभेमध्ये महाराजांचं तीर्थस्वरूप महाराजांचं खूप मनापासून स्वागत करतो. महाराज थोडेसे प्रश्न माझ्या मनात आहेत ते आपल्या समोर ठेवणार आहे, परंतु हे प्रश्न माझे एकट्याचे नाही आहेत. एकूणच माझ्यासारखा जो विद्यार्थी वर्ग महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचं काही कार्य करण्याची आंतरिक तळमळ बाळगून आहे त्याच्या या सांप्रदायिक जीवन पाथर्याकरता आपल्या 75 वर्षाच्या कार्यकालामध्ये कमीत कमी 50 वर्ष तरी आपण संप्रदायाची निस्सीम प्रामाणिक आणि अत्यंत पारदर्शी अशी सेवा केलेली आहे. या सेवेची अनुभूती आपल्याला ज्या रूपामध्ये हवी असेल त्या रूपाचं दर्शन आम्हाला करायचं आहे. एकूणातच मानवी जीवन हे संतप्ततेकडून संतृप्ततेकडे धावणारं असतं. अगदीच आपल्या संत वाङ्मयाच्या भाषेमधून बोलायचं झालं तर ज्ञानोबाराय जसं म्हणतात की श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता, संसार पथ श्रांता विसावा वया. संसार पथावरून चालताना श्रांत झालेले संतप्त असलेले जीव कुठल्या तरी संतृप्ततेची अपेक्षा करत असतात आणि ती संतृप्तता ती तृप्तता माणसाला प्राप्त होते असा विश्वास ज्या संतांच्या शब्दावरून आम्हाला शब्दरूपानं निर्माण होतो तोच विश्वास आपल्यासारख्या व्यक्तिमत्वाच्या दर्शनानं अधिक दृढ होतो असं आम्हाला जाणवत राहतं. त्यामुळे आपल्या अनुभवाचे जे काही बोल आहे त्या बोलांनी आमच्यासारख्या अनेक साधकांचं अनेक विद्यार्थ्यांचं जीवन हे ज्ञानमय होईल. आमच्यासारख्यांच्या अनेक साधकांच्या समोरची ध्येय स्पष्ट होतील. त्या ध्येयापर्यंत जाण्याकरता आवश्यक असणाऱ्या मार्गाचाही आम्हाला चांगला विचार ऐकायला मिळेल आणि त्याचबरोबरीनं त्या मार्गामध्ये येणाऱ्या अडथळ्यांची प्रतिबंधाचीही जाणीव आपण आम्हाला करून द्याल याच्या विश्वासानं काही प्रश्न आपल्या समोर ठेवणार आहे. विनंती इतकीच आहे की जरी
हा कार्यक्रम 4 ते 5 असा जाहीर केलेला असला तरी सुद्धा आपली उत्तरं मात्र संक्षेपाने असू नयेत, विस्ताराने असावेत. कारण याच्या पुढे कीर्तन माझंच आहे. त्याच्यामुळे ते एक अर्धा तास जरी मला सेवा म्हणून जोग महाराजांची करायला मिळाली तरी मी त्याच्याने तृप्त आहे. पण आपले बोल आज जास्त महत्वाचे. या एकादशीच्या या पर्व काळावरती आपला अनुभव, आपलं जीवन दर्शन समाजाला घडावं आणि ते आपल्या मुखातून व्यक्त व्हावं. आणि ते बोलणं हे तुमची आत्मस्तुती नसून साधकांकरता, विद्यार्थ्यांकरता, महाराष्ट्राकरता, पारमार्थिक जनांकरता एक जीवन पाथेय व्हावं. या विश्वासानं काही प्रश्न आपल्यासमोर उपस्थित करतो. सगळ्यात पहिल्यांदा आमच्या सर्वांतर्फे आपल्या चरणी नतमस्तक होतो. संप्रदायामध्ये वागताना, संप्रदायात जगताना आपण वारकरी लोक, मी लोक हा शब्द फार जाणीवपूर्वक वापरतोय, आपण वारकरी प्रपंच आणि परमार्थाच्या जीवनाचे विभाग कधी करत नाही. आपला प्रपंच ही पारमार्थिक चिंतनानेच होत असतो आणि आपल्या परमार्थामध्ये सुद्धा आपण प्रपंचाला अगदीच कधी बाजूला काढत नाही. त्यामुळे माझा पहिला प्रश्न हा त्याच अनुषंगाने आहे की जो सगळ्या साधकांकरता अत्यंत उपयुक्त आहे, विद्यार्थ्यांकरता उपयुक्त आहे, संत वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या सर्व अभ्यासकांकरता उपयुक्त आहे की गेली 50 वर्ष आपण संप्रदायाची सेवा करता आहात आणि त्याच्या पूर्वी आपलं परमभाग्य हे आहे की आपण मामांसारख्या व्यक्तिमत्वाचं दर्शन आपण केलेलं आहे. माहित नाही आपल्या साधनेने आपल्याला ज्ञानोबराय, तुकोबराजिक संतांचं, भगवंताचं दर्शन झालं न झालं याची चर्चाही आम्हाला करायची नाही. पण आपल्याला मामांचं दर्शन झालं, याच्यामध्ये सकल संतांचं दर्शन आपल्याला झालं आहे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून प्रश्न असा आहे की अशा व्यक्तिमत्वांच्या समोर आपली विद्यार्थी अवस्था गेली, यांना बघत बघत आपलं विद्यार्थी जीवन पुढे सरकत राहिलं, तर त्या काळामध्ये त्यांच्या समोर आपण जो अभ्यास केला त्या अभ्यासाची नेमकी पद्धत आपली काय होती. एक 2-3 प्रश्न सलग विचारतो म्हणजे आपल्याला उत्तर देताना थोडंसं विस्तारानं देता येईल. आपला अभ्यास आपण कोणत्या पद्धतीनं, आपल्या संस्थेच्या नियमानुसार तर आपण अभ्यास केलाच, परंतु त्याही व्यतिरिक्त जाऊन जो अभ्यास आपल्याला करावा लागला त्या अभ्यासाची नेमकी पद्धत काय होती, अभ्यासक्रम काय होता असं माझं विचारणं नाही आहे. माझं विचारणं असं आहे की आपल्या अभ्यासाची पद्धत काय होती. आणि याच्या पोटात मला असं विचारायचं आहे की विद्यार्थ्यांनी संत वाङ्मयाचा अभ्यास करताना आदर्श अभ्यास कसा असावा. फक्त कीर्तनाकरता, प्रवचनाकरताच अभ्यास करणं हे आपल्या संप्रदायाला, हे विशेषतः संस्थेला कधीही मान्य नाही. तर कीर्तन प्रवचनाच्या व्यतिरिक्त सुद्धा संत वाङ्मयाचं चिंतन जे आपल्या जीवनामध्ये घडलं त्या अभ्यासाची नेमकी पद्धत काय होती. आपल्या गुरुवर्यांना, आपल्या गुरुजनांना विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा याच्या आदर्श अशा कल्पना काय होत्या याच्या संबंधाने जर थोडासा प्रकाश टाकला तर आमच्या पुढच्या दिशा अधिक स्पष्ट होतील. बोलायचं. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद निशमानंद वल्लभम. विश्वमली ज्ञानोबरांच्या 727व्या समाधी सोहळ्याचे सेवेच्या एकादशीच्या महापर्व काळात आपण सद्गुरू जोग महाराजांच्या आणि इतर गुरुवर्यांच्या पुढ्यात आपण एका विचार संवेदनाला उपस्थित आहोत. प्रथमतः आयुष्यात पहिल्यांदाच हा प्रसंग माझ्या जीवनात आला. माझे प्रश्न सोपा असतो, प्रश्न करणं देखील सोपं असतं, पण उत्तर देणं फार जबाबदारीचं असतं. हे करत असताना मला एकच नंबरपणाने म्हणावं लागेल, काय माझे संत पाहते जाणीव, सर्व माझा जीव त्यांची पायी. माझ्या आत असणाऱ्या काही भावना, माझे काही विचार, माझी काही जीवन पद्धती की
की जी की साधकांना उपयुक्त ठरावी या पवित्र हेतूने आपण आपल्या भाषा शैलीतून जे काही मला काही विचारलं गेलं आहे त्या विचारण्याच्या उत्तरामध्ये मी त्याचे 4 टप्पे पाडणार आहे. एक टप्पा आहे प्रवृत्ती, दुसरा टप्पा आहे प्रयत्न, तिसरा टप्पा आहे प्रतीक्षा आणि चौथा टप्पा आहे प्राप्ती. याच्यात पूर्ण परमार्थ संपला. पहिल्यांदा प्रवृत्ती. आपण याच्यात प्रवृत्त झालोच कसं? वास्तविक या मार्गामध्ये प्रवृत्त होण्याकरता फार मोठं पुण्य लागतं. विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या पुढ्यात येण्याकरता कितीतरी अनंत जन्माचं पुण्य लागतं. आणि त्यातल्या त्यात स्वानंद सोनासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये येण्याकरता आणि पूर्ण 4 वर्ष संपन्न करण्याकरता देखील फार मोठी पुण्यही लागते. अभिमानानं सांगता येत नाही. पूर्वजन्माची पुण्याई, हे जन्माची कमाई आणि तिसरी ती पाही गुरु कृपा. बसत असतानाच महाराजांनी मला जोग महाराजांच्या स्वाधीन बस केलंय. त्या खुर्चीवर बसलो होतो. नाही म्हणे जोग महाराज पाठीशी आहेत, तिकडे बसा. याच्यातच मला एक प्रकारचं मार्गदर्शन आणि की माझ्या मनातल्या अंतःकरणातल्या भावना त्या जाग्या झालेल्या आहेत. महाराजांनी म्हटल्याप्रमाणे माझ्या वडिलाची निराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आमच्या पंजोबापासून वारकरी संप्रदायाची परंपरा घराण्यामध्ये आलेली आहे. घराण्यामध्ये मुलगा जन्माला जर आला 5व्या दिवशी आईच माळ टाकते. आमच्या पंजोबाला निवृत्ती महाराज ठाकूर यांची माळ आहे. पंजोबा तुळजाराम त्यांचं नाव होतं. आणि पाटील, पूर्व काळातले पाटील म्हणजे काही सामान्य नव्हते. त्यांचा धाक एवढा होता, पाटलाचं कुत्र गरीबाच्या गल्लीला गेले तर हाड म्हणायची सोय नव्हती, हाडाकी म्हणावं लागत. इतका दाब होता पाटलांचा. आता पाटील शेतकाच्या वजनात आहेत. त्या काळात त्या पाटीलकीच्या आडीरावामध्ये त्यांचं जीवन श्रीमंत असताना सुद्धा खाणं आणि पिणं संक्षेपात बोलतो याच्यात फार खाली आलं. आमच्या पंजीला ते नशेमध्ये इतकं मारायचे, खाली रक्त पडायचं. गोशा घराणा कोणी सोडलेला जाऊ शकत नाही, कुत्र्याने ते रक्त चाटायचं. अशा प्रकारची भयानक परिस्थिती होती. गावातल्या एका वारकऱ्याने आमच्या पंजोबाला सांगितलं की निवृत्ती महाराज ठाकूर हे आपल्या आपेगाव मार्गे घोड्यावरून पंढरीची वारी करतात आणि जवळ एक ओढा आहे, त्या ओढ्याला स्नानाला अमक्या अमक्या वेळेला येत असतात. तुम्ही जा आणि त्यांचे पाय धरा. मग आता जेव्हा जीवावर येतं तेव्हा घोषा वगैरे बाजूला सारून गेल्या नेमके ठाकूर महाराज आले होते, स्नान झालं होतं, पाय धरले. तुमची मी मुलगी आहे, मला या त्रासातून तुम्ही काढा. तेव्हा त्याने सांगितलं मिळतो, फक्त तुमच्या मालकाला सांगा आपल्या घरी ठाकूर महाराज येणार आहेत, तुम्ही आज काही पिऊ नका असं सांगा. सांगितल्यानंतर आमचे पंजोबा म्हटले ठाकूर महाराज आणि माझ्यासारख्या पाप्याच्या घरी कसे काय येतील? येतील, आता येणारच आहेत, मला निरोप मिळालाय. थोड्याच वेळात ठाकूर महाराज आले आणि आल्यानंतर आगत स्वागत झाल्यानंतर ते संकेतात्मक भाषा, ज्यांच्या शब्दामध्ये काही आध्यात्मिक शक्तीचं वजन, भक्तीची शक्ती, आणि एवढं बोलले की पाटील आपण चांगल्या कुळातले, आपण चांगलं वागावं. पण कसं वागू? काही नाही मिळेल, चला माझ्याबरोबर. पंढरपूरला आणलं, चंद्रभागेचं स्नान करवलं, तुळशीची माळ आणली, पांडुरंगाच्या चरणावर ठेवली, त्यांच्या गळ्यात घातली. संपूर्ण जीवन बदललं. म्हणतात त्यानेच त्या काळात आपण वैभवशील वागावं एवढ्याकरता गोंगडी गल्लीला 1471 गरमरवाडा आमच्या पंजोबांनी घेतलेला आहे. आणि वारकऱ्यांना खाऊ पिऊ घालावं एवढ्याकरता खेड वशाला 29 एकर बागायत जमीन घेऊन ठेवली होती. काही कारणाने ती पुढे गेली, हा भाग वेगळा आहे.
तर त्यांचे संस्कार आमच्या आजोबावर, आजोबाचे संस्कार आमच्या वडिलावर आणि वडिलांचे संस्कार आमच्यावर, ज्याला DNA म्हणतात अलीकडच्या भाषेमध्ये, तेच संस्कार घडत आले. पहिलीत असताना वडिलांनी मला मृदंग शिकवला होता. फक्त 32 बोल दिले होते आणि 32 बोलामध्ये मी कीर्तन वाजवत होतो. 4 वर्षापर्यंत सुद्धा इथं कीर्तन वाजवतच होतो. पंजोबाने सुरू केलेला आपेगावला नामसप्ताह त्या उन्हाळा सुट्टीमध्ये गेलो आणि लक्ष्मण महाराज संगावकर म्हणून त्यांनी एक कीर्तन केलं होतं. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ या अभंगावर माऊलींचं सगळं चरित्र सांगितलं. डोक्यात पूर्ण बसलं आणि तेच कीर्तन त्याची नक्कल करू लागलो. गावच्या जवळ एक झाड, त्याच्या खाली चिखलाचं मंदिर बनवायचं. वडिलांची 3 धोतरे न्यायची, एक डोक्याला बांधायचं, एक खाली नेसायचं आणि कंबर बांधायची. शिपडाचा विणा तयार करायचा, 10-15 मित्रमंडळी उभी करायची आणि मध्ये उभं राहून जयाची द्वारे सोन्याचा पिंपळ कीर्तन करायचं. डोक्यात राहिलेलं ते आमच्या वडिलांनी पाहिल्यानंतर बरे झालं, म्हटले तुला सोन्याचा पिंपळ दाखवतो. 8वीची परीक्षा दिली आणि दाखला काढायला गेले. मुख्याध्यापक म्हटले पाटील मुलगा हुशार आहे, क्लास 1 ऑफिसर होऊ शकतो, याला आळंदीला कशाला नेता, तुम्हाला दुसरी मुलं आहेत ते पाठवा ना. पण माझंच भाग्य असेल ते म्हटले मी देवापुढे किडकी सुपारी ठेवणार नाही, चांगली सुपारी ठेवणार आहे. आणि इथं सद्गुरू भवनामध्ये ठेवलं गेलं. गुरुवारी मोठे बाबा मुत्सम बाबा यांना स्वाधीन केलं तुमचा मुलगा. उमेदचा परिणाम संस्थेमध्ये शिकत गेलो आणि शंदिले नाना एका पाठातले मंडळी जवळजवळ आता आमच्या पाठातले 4-5च राहिले असतील, बाकी सगळे वैकुंठाला गेले असतील. आणि आमची अभ्यास करण्याची पद्धती फार पेज करून असायची. पांडुरंग महाराज गेले, मी बन्सी महाराज उबाळे आणि केशव महाराज आहेर, अशी सर्वजणांमध्ये एकमेकांमध्ये स्पर्धा असायची. अर्ध्या मार्काचा फक्त फरक असायचा. पहिला क्रमांक आपल्याकडे होता. 4थ्या वर्षाला उयाभंगाची परीक्षा झाली आणि मोठे बाबांनी मला अर्धा मार्क कमी दिला. 50 पैकी 49.5 मार्क दिले. परिणाम असा होत होता, माझा नंबर 2रा जात होता आणि पांडुरंगांचा पहिला येत होता. पेपर घेतला, तपासला, पुन्हा विचार केला, माझं तर काही चुकलं नाही आणि अर्धा मार्क कमी का दिला. 2-4 वेळा पेपर तपासून पाहिला आणि मोठी बाबांच्याकडे गेलो. बाबा तुम्ही मला अर्धा मार्क कमी दिला. अरे अर्धा मार्क कमी दिला काय होत आहे, ते सहज बोलून गेले. पण मी रडायला लागलो. बाबा माझं चुकलं असलं तर 5 मार्क माझे कमी केले तरी चालतील, मला संतोष आहे, पण काही चुकलं नाही, मग अर्धा मार्क कमी का, म्हणून मला रडू येत आहे. मोठे बाबांनी तो पेपर घेतला, पुन्हा तपासला आणि नंतर पुन्हा अर्धा मार्क वाढवून दिला आणि उड्या मारत गेलो. अशी एक प्रकारची ज्याला एकमेकाच्या बाबतीमध्ये संघर्षात्मक अशा प्रकारची विद्या आहे. त्या काळात आम्ही पंचदशी पाठ केली असायची, अंगावर शाल घ्यायची आणि पहिल्या श्लोकापासून शेवटच्या श्लोकापर्यंत मध्ये आवृत्ती द्यायची. थोडासा अभ्यासाचा तो काळ होता. तो काळ करता करता आणि पुढे संस्था संपली. वैकुंठवासी गुरुवर मामांचा सहवास घडला. ग्रंथालय माझ्याकडे होतं. मामा त्यांना पेन्शन मिळाली होती आणि अधिक काळ ते आळंदीला काढायचे. आता संस्थेचं जे कार्यालय आहे तिथे मामा थांबायचे. मामांचा वाचनाचा व्यासंग फार मोठा होता. फार लांबलचक यादी माझ्याकडे द्यायची, हे ग्रंथ आण, हे ठेवून दे. मामा पुस्तकं काही लिहायची त्यावेळेला आणि ते कच्चं लिखाण फेर करण्याकरता मला जवळ बोलून जायचे. हे असं लिही, हे तसं लिही, अशा प्रकारचं मामांचं वक्तव्य असायचं.
त्यातला एक महत्वाचा प्रसंग मी मगाशी कीर्तनामध्ये बोलून गेलो, थोडा भावविभोर झालो आणि तोच आशीर्वाद, ती शक्ती. मामांचं आम्हाला असं म्हणणं होतं, आम्ही दोघे अल्पवयी होतो, म्हणजे त्या काळात 16-17 वर्षाचं वय. मामाने आम्हाला सांगितलं, तुम्ही इंग्रजी शिका, पुढचा काळ वेगळा येतोय, इंग्रजी शिकलं पाहिजे. सखेने उडगावकर होते, त्यांनी सांगितलं आम्ही संस्थेच्या तर्फे तुम्हाला खर्च भरतो, पण तुम्ही इंग्रजी शिका. पांडुरंग महाराजांनी त्यांच्या वडिलांनी घरी जाऊन त्यांचं लग्न करवलं. आमच्या बाबतीमध्ये आम्ही सगळ्यामध्ये थोरला वरील आजारी पडले, 4 भाऊ जबाबदारी, 3 बहिणीची जबाबदारी, शेती नापीक झालेली. आणि अशा अवस्थेत आमच्या वडिलांनी उत्तर दिलं की मामा, सगळं घरचं कर्तव्य संपल्यानंतर मी परत पाठवतो, पण कर्तव्य काही संपलं नाही. 35 वर्ष लोटले, शेती अखंड करत गेलो. मग अशी आमच्या संस्थेचे विद्यार्थी आले होते. मी म्हटलं काय करता घरी? म्हणजे शेती काम करतो. मला हात बघू द्या. शेती करण्याचे हात, पकवा वाजवण्याचे हात वेगवेगळे असतात, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी घट्टी पडतात. आता माझ्या हातावरची घट्टी मावळेल. आणि घरी गेल्यानंतर जेव्हा समाज मला कीर्तनाचं निमंत्रण देण्याकरता यायचा, मी शेतात असायचा, असा आच्या कोशात घातलेला असायचं. मराठवाड्यातला शब्द आहे आच्या कोशात. आणि दारं धरायचं, किर्लोस्कर इंजिन स्वतः दुरुस्त करायचा आणि दारे धरायचं. निमंत्रण देणारी माणसं यायची, अहो ते अमके अमके महाराज कुठे आहेत? का त्यांच्याकडे काय काम आहे? मी त्यांना तारीख द्यायची कीर्तनाची. मला सांगा, मी निरोप देतो असं म्हणून त्यांची ती तारीख टिकून घ्यायची. आणि कीर्तनाला मी स्वतःच जायचो, कारण नाव माझं तेच सोसायचं ना. आणि तिथं गेल्यानंतर मग ते मला म्हणायचं, तुम्ही तर दारा धरत होता आणि तुम्ही कीर्तन करता. म्हणजे कीर्तनकारांना काही खिशे कापायचे काय? स्वे कर्मण्य विरता संसिद्धिं लभते नरः स्वकर्म निरत सिद्धिं यथा विंदते तच्छनु न मानता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो. संस्थेतून घरी गेल्यानंतर मात्र थोडस मेन खात होतो महाराज. कीर्तन करत असताना लाजत होतो. लाजण्याचं एकच काम होतं की जो अनुभव मला नाही तो आम्ही लोकांना काय सांगावा. महाराज स्वतः सांगतात, त्यांचा अधिकार आहे, अनुभवी आले अंगात या जगात येत असे. ज्या भगवान परमात्म्याचा साक्षात्कार आपल्याला नाही, कुठली कृपा नाही, कुठलं अदृश्य अशा प्रकारची शक्तिपात झाला नाही, आणि लोकांना काय सांगायचं? मी नाही जायचं म्हणायचं. आमचे वडील थोडे नाराज व्हायचे, तुला याच्याकरता शिकवलं का रे? लोक बोलवतात, जात जा ना. शेवटी एक उत्तर असं मिळालं. त्या काळात रामसुखदासजी यांचा पंढरपूरला मोठा सत्संग झाला. आपल्या वैकुंठवासी परमपूज्य गुरु दुंडा महाराजांचं कीर्तन त्यांची खूप प्रेमानं ऐकलं होतं. आणि त्या सत्संगामध्ये एके दिवशी विषयामध्ये सहज बोलून गेले. गोरखपूर, गीता प्रेस गोरखपूरमध्ये हनुमान प्रसाद पोद्दार एक चांगले अशा प्रकारचे अभ्यासू, लेखक, वक्ते, आणि त्याने लिखाणही बंद केलं आणि व्याख्यानही बंद केलं. त्या काळात एक अधिकार संपन्न महात्मे जयदयालजी गोविंदका, त्यांनी हनुमान प्रसादजीने बोलवून घेतलं. तुम्ही लिखाणही बंद केलं आणि व्याख्यानही बंद केलं, का केलं? तर हनुमानजीने सांगितलं की मला ज्या गोष्टीचा अनुभव नाही तो मी लोकांना काय सांगावा, म्हणून मी बंद केले. त्यावेळेला जयदयालजीने त्यांना उत्तर दिलं, हे पहा, श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे, इमं परमं गुह्यं न भक्तेष्वभिधास्यति भक्तिमयी परां कृत्वा मामेव शक्य संशया. माझे तत्वज्ञान जो भगवत भक्तापर्यंत पोहोचवतो तो मला आवडतो. भगवान परमात्मा म्हणतात तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. असं म्हटल्यानंतर मग हनुमानजीने लिहायला आणि व्याख्यान करायला सुरुवात केली. मी विचार केला, माझं घोडं इथं चाललंय. नंतर पिशवी उचलली आणि 25 वर्ष एसटीच्या माध्यमातून भ्रमण करत गेलो. बघता बघता ज्ञानोबांची संजीवन समाधी 7शताब्दी वर्ष होतं. आणि त्या काळामध्ये प्रवास खूपच झाला. एकदा 3 दिवस असे आडवी पाठ टाकता आली नाही, बसूनच झोप घ्यायची, या गावातून त्या गावाला, त्या गावातून त्या गावाला. नंतर 4 दिवस अशी पाठ टाकता आली नाही आणि परिणाम शरीरावर झाला.
कवठे महांकाळच्या एका श्रीमंत माणसाने सांगितलं की मी तुम्हाला गाडी घेऊन देतो, तुमची एनर्जी खर्च होते. मी म्हटलं तुम्ही का देता? कारण परमार्थामध्ये कपडे आपल्या श्रमाचे असावे. थोडासा नियम आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्यामध्ये जे काही जगण्याची नियमावली आहे ती काही वेगळी आहे. ब्राह्मण मंडळींना दान घेण्याचा अधिकार आहे, पण इतरांना मात्र घेण्याचा अधिकार नाही, तो देण्याचा अधिकार आहे. आपल्या अंगावर वस्त्र जर दुसऱ्याने दिलेले वस्त्र असते तर आपली पुण्याची वाटणी होते. आपण आपल्या हक्काचं अन्न नाही खाल्लं आणि दुसऱ्याचं परान्न जर खाल्लं तर आपल्या पुण्याची वजाबाकी होते. मगाच्या कीर्तनात बराचसा विषय माझा राहून गेलेला नाही, आणखी राहीलच बराचसा, तरी परंतु त्यातला महत्वाचा मुद्दा सांगतो की आपल्या हक्काचं आणि आपल्या कष्टाचं, हक्काचं म्हणजे कल्पना करा आपल्या वाट्याला 10 एकर जमीन आली आहे आणि तिच्यातून निर्माण जे होतं ते आपल्या हक्काचं आहे, किंवा मग आपण काही कष्ट करतो किंवा कुठली नोकरी किंवा उद्योग करतो त्याच्यामधून जे आपल्याला मिळते ते आपल्या कष्टाचं आहे. या दृष्टिकोनातून तो विचार करत असताना प्रयत्न करत गेलो. पाहता पाहता बराचसा काळ लुटला गेला आणि भगवंताच्या चिंतनाची मनामध्ये ओढ होतीच. अनुष्ठान करण्याची पद्धती वैकुंठवासी गुरुनामगुरु बंकर स्वामी महाराज यांची आमच्या वडिलांनी नेहमी सांगायचं की स्वामी महाराज अनुष्ठान करायचे. एलसी जवळ रामलिंग तिथं 18 दिवस त्यांनी अनुष्ठान केलेले. अशा त्या अनुष्ठानाची थोडीशी ओढ लागली. थोडं मधून अधून अशा प्रकारचं ते अनुष्ठान करण्याच्या अंतकरणाला चटक लागली. मनात असा विचार यायचा, जो विचार आपण ऐकलाय, संतांनी आपल्याला सांगितलाय आणि तो आपल्याला पटलाय, पण अजून आपण अनुभवात कुठेच गेलो नाही. मग आपण कुठेतरी त्याच्यामध्ये प्रविष्ट झालं पाहिजे. बोलाचीच कढी बोलाचाच भात, जेवणीया कोण तृप्त झाला, अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक, तरी काय हे पाक घरोघरी. आपण कुठेतरी अंतर्मुख झालं पाहिजे. आणि हा विचार मनामध्ये येऊन जवळजवळ महाराजांनी म्हटल्याप्रमाणे जवळजवळ 55 वर्ष भ्रमंती केल्यानंतर गेल्या वर्षी मनामध्ये विचार आला आणि मामासाहेबांचं जे वाक्य, अरे जगाकडे का पाठ करून बसावं, या वाक्याने परत उठाव घेतला. आणि म्हणून 1 वर्षभर बाहेरच्या गावाला जाऊन चिंतन कीर्तन सेवा करण्याचं व्रत ते करण्याचं बंद करून शक्य तेवढं जिथे तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्या घरचं सगळी सामुग्री न्यावी आणि भगवंताचं चिंतन करावं, नामचिंतन करावं, जप करावा, ज्याच्याद्वारे आपल्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये आपल्या बदल होईल अशा प्रकारची प्रवृत्ती केली. अर्थात पहिला टप्पा प्रवृत्तीचा झाला, दुसरा टप्पा प्रयत्नाचा. आणि महाराजांनी सांगितलं की तुम्हाला काय अनुभव आले ते सांगा, मी प्रयत्नात आहे, पुढे प्रतीक्षेत राहणार आहे, नंतर तुमच्या आशीर्वादाने प्राप्तीमध्ये जाणार आहे. तेव्हा अनुभव काय आहेत हे आपण सगळ्यांच्या पुढे सांगावे. मला पहिल्यांदा संकट हे होतं की परमार्थाच्या क्षेत्रामध्ये साधकाने साधन अवस्थेमध्ये आपले अनुभव सांगू नये. न सांगावे वर्म जनी असो द्यावा ब्रह्म. एक प्रसंग सांगतो. ज्या काळात रामसख दादींचा सत्संग पंढरपूरला होता, ते 2 प्रकारचे सत्संग होते. एक बहुजन लोक करता असणारा सत्संग वेगळा आणि साधना करतात अशा साधकांच्या करता सत्संग पहाटे 4 वाजता त्यांच्या राहत्या ठिकाणावर असायचा. पांडुरंग महाराज आणि त्या सत्संगाला जायचं, मनामधल्या काही परमार्थाच्या शंका विचाराव्यात, समाधान व्हावं, परत यावं. एके दिवशी त्या बंगल्याच्या पुढे आम्ही गेलो आणि त्याच काळात, त्या काळात ज्या गाडीची किंमत कमीत कमी 50 लाख रुपये असेल अशा भारी गाडीतून एक श्रीमंत मनुष्य उतरला. धोतर नेसलेला, साधा शर्ट, डोक्यावर मोठी शेंडी. आमचं सगळं बोलणं झाल्यानंतर त्याने प्रश्न स्वामींना विचारला, स्वामीजी, भगवान कृष्ण परमात्मा माझ्या घरी एकदा येऊन जेवून गेले, पुन्हा मी विनंती करतो येत नाहीत, काय माझं चुकलंय? आम्ही तर तोंडात बोट घातलं. एवढा मोठा श्रीमंत मनुष्य आणि याच्या घरी भगवान कृष्ण परमात्मा जेवायला आले. स्वामीने उत्तर दिलं, हा अनुभव तो कुणाला तरी सांगत गेलास त्याचा हा परिणाम आहे.
आपल्या काल्याच्या कीर्तनामध्ये हळूहळू चला आणि कोणी कोणाशी न बोला. आपल्या आत आलेले जे काय अनुभव आहेत ते कोणाला साधन काळात सांगू नये. साधू संतांनी सांगितले ते केव्हा सांगितले? ते सिद्ध अवस्थेमध्ये सांगितलेले आहेत. साधन काळामध्ये ते सांगू नये. सांगितल्यानंतर त्याची शक्ती कमी होते. फक्त एवढंच सांगेन की एक प्रकारच्या पारमार्थिक क्षेत्रातल्या वाटचालीचा एक अंश अशा प्रकारचा करण्याचं माझ्या जीवनामध्ये भाग्य प्राप्त झालं. त्या वाटचालीमध्ये आहे. त्याच्यातून काय अनुभव आले सांगू नये. पण एवढंच वाटतं की हा मार्ग निश्चित आहे. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवसे मी भेटे पांडुरंग. ही खात्री अंतकरणात पटली आहे. तो कालावधी जवळजवळ 1 वर्षाचा कालावधी संपलाय. या वाटचालीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेचे परीक्षक म्हणून वैकुंठवासी गुरुवर नृतसिंग बाबा आणि वैकुंठवासी गुरुवरी मोठे बाबा यांच्या आग्रहातून ते स्वीकारावं लागलं. ती अवघड आहे. न्यायाधीश आणि परीक्षक फार कठीण असते त्यांचं काम. न्यायाधीशाने एका बाजूला जर न्याय दिला तर दुसरे म्हणतात हे कुठेतरी जाम झाले. तसं परीक्षकाच्या बाबतीमध्ये सुद्धा आक्षेप येत असतो आणि ते परीक्षा घेणं थोडंसं अवघडच असतं. ज्याला वाटतं की आम्ही आता पहिल्या नंबरचेच आहोत, पण ज्याचं त्याला कळत नाही आपला नंबर काय आहे हा ज्याचा त्याला काय कळणार आहे. मग त्यावेळेला आम्ही पेपर घेऊन बसलेलो असतो. ज्यांची परीक्षा घ्यायची त्यांच्या बोलण्यात काय दोष आहेत हे पाहत असतो आणि ते आम्ही लिहून घेत असतो. त्याप्रमाणे त्याचे मार्क ठरलेले मार्क देत असतो आणि परीक्षा बरोबर एकत्र बसून अशा प्रकारचे त्यांचे मार्क काढत असतो. हे अशा प्रकारचं परीक्षा घेण्याचं अवघड काम या मंडळीने आम्हाला दिलं. बघता बघता नंतर मोठे बाबांनी मला 3 वेळा सांगितलं, अरे संदीपान तू विश्वस्त होण्याकरता अर्ज दे. म्हटलं बाबा मी तुमचा विद्यार्थी आहे. संस्थेची सेवा मला कान धरून सांगा ना, मी करण्याकरता तयार, माझं कर्तव्य ते. मी एक विश्वस्त पद का अडवावं? माझ्यापेक्षा एखादं कोणी श्रीमंत असेल, कोणी सत्ताधारी असेल, त्याला जर घेतलं तर संस्थेला अधिक फायदा होईल. परत पुन्हा चौथ्यांदा म्हटलं अजून तुला सांगतो की तू अर्ज दे आणि विश्वस्त हो. विचार केला आपले गुरुवर पुन्हा पुन्हा सांगतात आणि आपण नाही म्हणतो. एक प्रकारच्या आशीर्वादाला आपण मुकत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून विश्वस्त पदाचा अर्ज दिला आणि त्या विश्वस्त पदाच्या बाबतीमध्ये त्र्यंबक दादा मला घेण्याचा फार त्यांचा मोठा वाटा. त्यांनी खूप आग्रह धरला की यांना आपण विश्वस्त पदावर घ्यावं. त्या काळात डोक महाराज, आपले बाजीराव महाराज, केशव महाराज अशी 4 जण त्या काळामध्ये विश्वस्त संस्थेची झालो. वाटचाल चालू झाली. संस्थेची सेवा यथाकाल करण्याचा प्रसंग भाग्य जीवनामध्ये प्राप्त झालं. एका बाजूला ही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी माझ्यापेक्षा नाना अधिक अशा प्रकारचं सांभाळतात. तुकाराम महाराज जबाबदारी अधिक सांभाळतात. मी विनोदानं म्हणत असतो त्यांचं आडनाव आहे मुळीक. झाडाला मुळीक खाली असते ती दिसत नाही पण फार जबाबदारी असते तिच्यावर. तसं संस्थेचा सगळा कारभार, छोटा मोठा कारभार ते अत्यंत डोळसपणे पाहतात. सध्याचं वारकरी शिक्षण संस्थेचं जे विश्वस्त पदाचं बोर्ड खूप चांगलं आहे, प्रामाणिक आहे, सेवा व्हावी आहे आणि याच्यातून संस्थेची वाटचाल चालू आहे. काल शोभामध्ये वैकुंठवासी गुरुवर मोठे बाबा वैकुंठवासी झाले आणि त्या पदावर गुरुवर कुरेकर बाबाने असावं अशा प्रकारची सगळ्यांची सद्भावना असून देखील त्यांनी त्या गोष्टीनं 3 महिन्याची मुदत राहिली होती. डोक महाराजांच्या सांगण्याने 3 महिने त्यांनी स्वीकारले. पण नंतर मात्र सांगितलं की मला 4 दिवस जगू द्यायचं असेल तर मला हा विषय देखील काढू नका. त्यांच्या त्या त्यागाला पाहून केशव महाराज उकळकर यांच्याकडे ते पद दिलं गेलं. 3 वर्षानंतर परत या मंडळीचा आग्रह झाला आणि तुम्ही त्या पदाचा स्वीकार करा आणि संस्थेची सेवा करा. यथामती यथावकाश सद्गुरू जोग महाराजांच्या कृपेने संस्थेची सेवा करत आहोत. वाटचालीमध्ये
काही ठेचा लागत असतील, काही गतिरोधक असतील, सगळ्यांना नमस्कार करत करत वाटचाल संस्थेची चालू आहे. या वाटचालीमध्ये मी प्रयत्नात आहे आणि प्रतीक्षा करणार आहे आणि प्रतीक्षेनंतर प्राप्ती आपल्या आशीर्वादातून मला व्हावी एवढंच मी शेवटी बोलून माझे अंतःकरणातले भाव आपल्यापुढे प्रकट करतो. हरिः ओम तत्सत. धन्यवाद महाराज. खूप वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत तुमचा जीवनपट तुम्ही मांडलाय. संस्थेच्या कामाच्या दिशेने मी येणारच होतो, त्या अर्थाने मी विचारणारच आहे. परंतु मला याच अभ्यासाच्या दृष्टीने अजून एक प्रश्न आपल्यासमोर असा ठेवायचा आहे की साधारण सांप्रदायिक अभ्यास आपण कीर्तनामधून व्यक्त करतो, परंतु आपल्या कीर्तनामधून फक्त संतांचीच वचनं येतात असं नाही, तर आपल्या कीर्तनांमधून विवेकानंदांचीही वचनं येतात. आपल्या कीर्तनामधून रामकृष्ण परमहंसांचंही चरित्र येतं. आपल्या कीर्तनांमधून आपण तशा अर्थाने जे सांप्रदायिक वाङ्मय मानतो त्या बाहेरचंही वाङ्मय आणि तिथल्या विचारशलाका या आपल्या कीर्तनातून कुठे ना कुठेतरी त्या प्रकाशित होत असतात, प्रकाश देत असतात. तर हे जे अवांतर वाङ्मय आहे, हे वाङ्मय तुम्ही संस्थेत असतानाच अभ्यासलं का नंतरच्या कार्यकाळामध्ये आपल्या प्रवासामध्ये वगैरे या सगळ्या वाङ्मयाचा अभ्यास केला? याचं उत्तर असं आहे, जेव्हा मी संस्थेमध्ये होतो ग्रंथालयाची माझ्यावर जबाबदारी होती. त्या ग्रंथालयामध्ये स्वामी विवेकानंदांची 10 खंड मला वाचनाचा खूप व्यासंग होता. अभ्यासाव्यतिरिक्त अशा प्रकारचं इतर वाङ्मय वाचावं अशी अंतःकरणातली ओढ. त्यामुळे कोणत्या पंथाचं काय विशेष आहे, कोणत्या पंथाचं काय विशेष आहे, त्यातल्या त्या स्वामी विवेकानंदांनी जगभर आपल्या सनातन संस्कृतीचा विजय मिळवला, त्याचा मनामध्ये स्वाभिमान धारण करून स्वामी रामकृष्ण परमहंसाची चरित्र असतील, विवेकानंदांची चरित्र असतील आणि इतर देखील पंथातली काही चरित्र असतील, जसं शीख पंथ आहे, गुरु नानकांचं काही जीवन आहे, ते देखील वाचण्यात आलं. आणि वैकुंठवासी गुरुदेव धुंड महाराजांचं एक वाक्य मला आठवतं. ते असं म्हणायचे, 100 शियाने एक मत, 100 शहाण्या माणसाचं एकच मत असतं, 5 अज्ञानी माणसाचं एक मत कधीच होत नाही. बेदोनी 4 100 शहाणी माणसं एकच सांगतील, पण कदाचित बेदोनी 5 असे 1000 माणसांनी सांगितलं तर ते खरं होत नाही. 100 शहाणे माणसं जरी असले ते त्यांचं एकच मत असतं. या सिद्धांताचा मागोवा घेण्याकरता मी अनेक अशा प्रकारच्या पंथाचे आणि ग्रंथ देखील मी वाचन केले. पण वाचन करत असताना मात्र संस्थेमध्येच मला वाचता आले. नंतर मात्र घरी गेल्यानंतर काही नित्यनेम आवेल अन्न खावे तोच श्वान, महाराजांच्या या युक्तीप्रमाणे नित्यनेम करावा लागतो. या दृष्टिकोनातून अन्न खाता येत नाही, 10-5 मिनिटं फक्त नित्यनेम करायचा, बाकी शेती कार्यामध्ये रात्रभर दिवसभर व्यस्त असायचा. यानंतर मात्र हातामध्ये ग्रंथ घेण्याकरता कधी अवसर मिळाला नाही. बघता बघता पुढे प्रवासी जीवन अधिक सुरू झालं, त्यातही हातामध्ये ग्रंथ घेण्याकरता कधी वेळ मिळत नाही. आणि आता प्रामाणिकपणे सांगेन, आता ग्रंथ वाचण्याची जी अंतःकरणातली इच्छा होती ती मावळली आहे. कारण का मावळली आहे? मी मगाशी बोलून गेलो, वेदे रामायणे शैव पुराणे भारते तथा आदो मध्ये तथा चांते हरिच सर्वत्र गीयते. सगळ्याचं मंथन केल्यानंतर बंथोने नवनिता तैसे घे अनंता, वर लोणी आल्यानंतर पुन्हा ताक घुसत कोटपर्यंत बसायचं. एक ओळी मगाशी मी सांगून ठेवली आहे, एक थोरपण परा सांगेजे व्युत्पत्ती आगवी विसरीजे, जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. हो, सगळं विसरावं लागतं. गुरुवर मामासाहेब मी बोललो मगाशी, मामासाहेब म्हणायचे आधी शिकीजे आणि मग विसरीजे. जे शिकलेच नाही ते काय विसरणार आहेत. त्या दृष्टिकोनातून आता अशी अवस्था आहे की कुठल्या ग्रंथातलं परिशीलन करावं असं काही नको आहे. भगवंताची कृपा होत असताना संस्कार, भगवंताचा प्रसाद आणि त्या प्रसादातून होणारी जी कृपा आहे ती सगळ्यात मोठी आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, श्रीमद भागवतामध्ये ध्रुव बाळक 5 वर्षाचे असताना अरण्यामध्ये गेले. त्यांनी कोणत्या ग्रंथाचं परिशीलन केलं असेल?
काय केलं त्याने? फक्त तपश्चर्याच केली आणि प्रत्यक्षात भगवान परमात्मा प्रसन्न झाले, आपलं स्वरूप दाखवल्यानंतर भगवंताने त्यांच्या ध्रुवबाळाच्या अंतःकरणामध्ये भगवंताची स्तुती करण्याची इच्छा होऊ लागली. अंतर गुडगुडायते किंतु बाहेर वक्तुम न शक्य ते. आत गडगड करत होतो पण बाहेर प्रगट होत नव्हतं. याकरता ती अडचण पाहून भगवंतानी ना तरी मधुवनी ध्रुवासे केले, कपोल शंके शिवतले, वेदाची मती ठेले ऐसा लागला बोलो. ती स्तुती जी आहे भागवतामध्ये की अत्यंत सुंदर अशा प्रकारची स्तुती आहे. आणि मग त्याच्याकरता ध्रुव बाळांनी कोणत्या ग्रंथाचं परिशीलन केलं? अर्थात आपण परिशीलन करू नये अशा वृत्तीने मी बोलत नाही. परिशीलन केल्यानंतर पुढच्या टप्प्याकरता बोलतोय की पुढच्या टप्प्यामध्ये आपण थोडंसं परिशीलनातून सुद्धा बाजूला झालं पाहिजे आणि भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये अधिक काळ घालवला पाहिजे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाची संसार सिंधू नाही हरिदासा, गर्भवास कैसा नेहमी तिथे. या दृष्टिकोनातून प्रयत्न अवस्थेमध्ये चिंतनामध्ये राहण्याचा प्रयत्न करतोय. तरी परंतु काही वेळेला भूत प्रतिबंध, काही वेळा वर्तमान प्रतिबंध, काही वेळा भविष्य प्रतिबंध मनामध्ये येतात. आल्यानंतर थोडंसं मनामध्ये तळमळ वाटते. तर आपण इतके काळाची वाटचाल करतोय पण हे प्रतिबंध, हे विक्षेप आपल्याला का बरं सतवतात? भगवंताची अंतःकरणातून करुणा करण्यात भागण्याचा प्रयत्न करतोय की देवा तुझे केल्या विन स्थिर वश नव्हे मन, तुम्ही कृपा करा, आजी माझ्या मनाला स्थैर्य द्या, आपल्याकडे घ्या, आपल्या पदरात घ्या, आपण दर्शन द्या आणि माझ्या जीवनाची कृतकृत्यता करा, अशी अंतःकरणातली प्रार्थना चालू आहे. तेव्हा आपल्या प्रश्नाच्या उत्तराच्या बाबतीमध्ये एवढं संदिग्ध बोलतोय. अजून थोडंसं विचारायचं आहे. माझा प्रश्न अजूनही पूर्ण झालाच नाही. मला अजूनही असं विचारायचं आहे की आपण मामांच्या इतक्या जवळ होता. मामांचं व्यक्तिमत्व हे खूप वेगवेगळ्या अंगाने खूप उच्च स्तरावरचं खूप वैभवशाली व्यक्तिमत्व होतं. ज्ञानाच्या बाबतीत, कर्माच्या बाबतीत, विचारांच्या बाबतीत त्यांची उंची तशा अर्थाने आपण गाठू शकत नाही, इतक्या उंचीवर ते होते. पण सप महाविद्यालयाचे प्राचार्य होते. पाश्चात्य तत्वज्ञानाचा त्यांचा अभ्यास अलौकिक स्वरूपाचा होता. तर त्यांनी असा कधी आग्रह तुम्हाला धरला नाही का? तुमच्या विद्यार्थी देशात तुम्हाला असेल किंवा हरिभक्तीपरायण गुरुदेव पांडुरंग महाराजांना असेल, तुम्ही त्यांच्या जवळचे लाडके विद्यार्थी, तुम्हाला असा कधी आग्रह धरला नाही त्यांनी की कधी पाश्चात्य तत्वज्ञानाचाही थोडासा अभ्यास करत जा, की जेणेकरून आपल्या कीर्तनांमधून, कारण विवेकानंदांचं चरित्र जर बघितलं तर त्याच्यामध्ये सनातन धर्माचा जसा प्रचार दिसतो, त्या प्रचाराबरोबर सनातनांना विरोध करणारे जे विचार आहेत त्यांचा सुद्धा त्यांनी पाडाव केला, त्यांना सुद्धा विरोध केला, त्यांना तात्विक उत्तरं दिली. आणि त्याकरता ज्या पाश्चात्य तत्वज्ञानाचा अभ्यास विवेकानंदांना करावा लागला त्याचा प्रभाव तुमच्यावर पडला नाही का? की जेणेकरून तुम्हालाही असं वाटावं की पाश्चात्य तत्वज्ञानाचा अभ्यास करावा आणि या मार्गाबरोबर त्या मार्गाचं निराकरण करण्याचे प्रयत्न करावेत, असं वाटलं नाही? या बाबतीमध्ये ते वाटलं, परंतु विद्येच्या बाबतीमध्ये सुद्धा असं सांगितलं जा की विद्या सुद्धा प्रारब्धाच्या अधीन आहे. आणि त्यामुळे आमच्या वडिलांनीच मला या मार्गामध्ये प्रवृत्ती केल्यामुळे प्रथम गुरुनी माझ्या वडिलांना समजलं आणि त्यांच्या आज्ञामुळे मला घरी जावं लागलं आणि पुन्हा फुरसत मिळाली नाही. वयाच्या 35व्या वर्षी आईच्या आग्रहाने लग्न करावं लागलं. ग्रस्ताश्रमामध्ये पडण्याची एक पाळी आली. मनामध्ये इच्छा होती की आपण जाऊ, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करू. गुरुवर मामासाहेबांच्या जीवनातलं जे कार्य आहे की मामाने ब्रह्मचारी असताना सुद्धा आयुष्यभर आपली नोकरीच केली. मामा एखाद्या मंदिराच्या उद्घाटनाकरता जात असत तेव्हा त्या मंदिराकरता मामा स्वतः देणगी द्यायची. त्यांचं खूप मोठं त्यागमय जीवन हे पाहिले गेले. मामांची उंची आपण म्हटलं त्याप्रमाणे आम्हाला मोजता आली नाही. देव पाहू देव पाहू उंच ठाई उभे राहू या अभंगावरती अत्यंत आवडीने कीर्तन करायचे. आणि पहिलं वर्ष दुसरं वर्ष होईपर्यंत मामांचं कीर्तनच आम्हाला काहीच कळत नव्हतं. मामांच्या कीर्तनाला अशी आलोट गर्दी असायची. 3-3, 4-4 तास श्रोत्र समाज येऊन बसायचा. पण आम्ही विचार करायचा की काहीच कीर्तन आपल्याला कळत नाही, लोक येऊन कसे काय बसतात इतक्या अगोदर. पण जेव्हा विचार सागर झाला
तेव्हा मामांचं कीर्तन आम्हाला थोडं थोडं कळायला लागलं की अरे बापरे, कारण मामांचं बोलणं संदिग्ध अत्यंत उंच अशा प्रकारचं लेवलचं. मामासाहेब बोलण्यात खाली कधीच आले नाही, आपली उंची त्यांनी कधी सोडली नाही. आणि त्या दृष्टिकोनातून मामांचा त्याग. फक्त फरक असा आहे, मामांचा जो काही ब्रह्मचारी जीवनातला जो प्रवास आहे त्याचं अनुकरण आम्हाला करता आलं नाही. पण एवढं मात्र आम्ही प्रामाणिकपणे सांगू की ब्रह्मचार्याचे 2 प्रकार नाथ महाराजांनी पाडलेले आहेत. एक नैष्ठिक ब्रह्मचारी आणि दुसरा उपकुर्वाण ब्रह्मचारी. उपकुर्वाण ब्रह्मचार्याची साधना मात्र आमच्या जीवनामध्ये आम्ही पाळत आहोत, हे आम्ही छातीटोकपणे सांगू. पण मामांचं जे काही नैष्ठिक ब्रह्मचर्याचं जीवन आहे ते मात्र आमच्या वाट्याला आलं नाही. अर्थात मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संतती तेनेची पंथे चालू जाता नपडे गुंथा कोठे काही. प्रत्यक्षात मामाने पाश्चात्य तत्वज्ञानाचा अभ्यास करा असं म्हणून प्रत्यक्षात जरी सांगितलं नाही तरी परंतु त्यांच्या संकेत वाक्यामध्ये एक तो भावच बीज रूपाने होता की बाळाओ, तुमचं वय कमी आहे, तुम्ही कॉलेजचं शिक्षण घ्या आणि त्याच्यातून तुम्हाला ती वाटचाल करता येईल. हे बीज त्यांच्या बोलण्यामध्ये होती, परंतु ते मात्र आमच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकलं नाही. ही खंत माझ्या आयुष्यात मी बाळगून ठेवलेली आहे. कदाचित ते प्रारब्ध नसेल, पण कदाचित असंही असेल का की जेवढा अभ्यास झालाय त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आता अभ्यासाची गरजच नाही असं देवाला वाटलं नसेल का? कारण विवेकानंदांचं जीवन पाहताना आपण असं ऐकतो वाचतो की ते पुस्तक हातात घ्यायचे, नुसतं चाळायचे, मग त्या पुस्तकातलं कोणत्या पानावर कोणतं वाक्य आलंय ते सरळ सरळ सांगायचे. कदाचित तेच तुमच्या नशिबाला आलं नसेल का? हा प्रश्न माझ्या जीवनातला आणि आमच्या आलेमुखा वाटे अमृत वचने या दृष्टिकोनातून कदाचित तुमचा तो मला आशीर्वादच असेल असं म्हणायला हरकत नाही. हा, म्हणजे ते आहे, ठीक आहे, जे काही असेल ते काही का असे ना, कुणाचा का असे ना, काही का असे ना, पण ते आहे हे आपण मान्य करता, ह्याच्यामध्ये आम्हाला पुष्कळ काही मिळून जातं. अभ्यासाची एक पद्धत असते महाराज. हो, प्रत्येक वक्ता आपल्या विचाराची जी अभिव्यक्ती करतो त्याची स्वतंत्र शैली असते. तुमची एक स्वतंत्र शैली आहे. आपण यडीशकर भाऊंकडे काही श्रवण केलंय, आपण पंढरपुरामध्ये काही महाराजांकडे श्रवण केलं, गुरुवर्य शंकर महाराज कंधारकरांकडे काही श्रवण केलं. संस्थेचे गुरुवर्य तर आपले पाठीराखे होतेच, आजही आहेत, त्याच्याबद्दल वादच नाही. पण या सगळ्यांचा एकत्रित एक परिणाम म्हणून आपल्या विचारावर अशा काही अभ्यासाचा किंवा अभ्यासाच्या पद्धतीचा परिणाम झाला असं काही तुम्ही सांगू शकता का की आम्ही मोठ्यावांकडून हे घेतलंय, गुरुवर्य विठ्ठल वगैरेंकडून हे घेतलंय, आम्ही महाराजांकडून हे घेतलं, आम्ही शंकर महाराजांकडून हा गुण घेतला, मामांकडून आम्ही हे घेतलं, किंवा येडशीकर भाऊंकडून अमुक रामकिशन भाऊंकडून असं आम्ही स्वीकारलं, असं काही आपल्याला एका वाक्यात पटापटा सांगता येईल? एका वाक्यात सगळा परिहार सांगण्यापेक्षा ते प्रत्येक महाराज मंडळीची काही विशेष वाक्य मनात ठसलेली ती अंतकरणात कोरलेली आहेत. आणि संत वाङ्मयावर विचार करत असताना कदाचित काही टिपणं वगैरे आहेत. माझ्या स्वभावात टिपण पाठ करणं मला कधी जमलंच नाही. वाचायचं, पण वाचत असताना त्याच्यावर आपलं काही सर्व समावेशक विचार आपल्याला प्रगट करता येतो का, ही प्रवृत्ती अंतकरणामध्ये पहिल्यापासून बाळगून आहे. अभंगाचा विचार करत असताना पहिल्यांदा त्या अभंगाची भूमिका काय आहे हे सगळ्यात पाहणं महत्वाचं आहे. अभंगाची भूमिका कळाली की मग सगळं अभंग कळतो. तर कदाचित काही क्रियापदामध्ये अभंगाची भूमिका असते. शक्यतो आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ध्रुवपद हे अभंगाची भूमिकाच एक जवळजवळ असते. तरी परंतु काही वेळा पहिल्या चरणामध्ये देखील भूमिका असते, काही वेळा शेवटच्या चरणामध्ये देखील भूमिका असते. अभंगाचं चिंतन मांडत असताना थोडं शांत बसायचं आणि त्या अभंगाची भूमिका काय असेल तुकोबारांची, ती शास्त्रसंमत असेल, वेदशास्त्राला जिचा विरोध नसेल, आपल्या संत वाङ्मयाची ज्याला पुष्टी असेल, अशा प्रकारची भूमिका काय असेल याचं फक्त पहिल्यांदा चिंतन करायचं. आणि म्हणून कुठलेही टिपण पाठ करून कीर्तन करणं मला जमलंच नाही. पहिल्यापासून 4थ्या वर्षापासून देखील पाठ करून कीर्तन कधी करता आलं नाही. कीर्तन काही मी लिहिण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला,
आम्हाला ते अभंग प्राप्त झाले होते. त्या अभंगावर स्वतंत्र अशा प्रकारचं चिंतन लिहावं याकरता त्यावेळेला वैकुंठ वाशिम प्रभूजी भाऊसाहेब महाराज वरुणीकर यांचा थोडासा मी थोडा म्हणजे म्हणण्यापेक्षा भरपूर अशा प्रकारचा आश्रय घेतला आणि ती लिहून काढली आणि त्यांना दाखवली. ही बरोबर आहेत का आपण सांगा. मग त्याने सांगितलं सगळी टिपणं बरोबर आहेत. शक्यतो संत वाङ्मयाच्या सिद्धांताला विरोध होणार नाही आणि आपण आपल्या विद्यमान काळात विद्यमान परिस्थितीमधून याच्या बाबतीमध्ये काय भूमिकेचं चिंतन करू शकतो हा थोडासा विचार अंतर्मुख होऊन करायचा प्रयत्न करत गेलो. कारण भूमिका समजली की अभंग समजतो. कोण काय करतो याच्यावर महत्व नाही, कोणत्या हेतूने करतो याच्यावर महत्व आहे. आणि सांगत असतो डॉक्टर एखाद्या रोग्याचं ऑपरेशन थिएटरमध्ये अंग शिरतो आणि एखादा गुंड एखाद्या श्रीमंत माणसाचा अंग शिरतो, पण दोघांच्या भूमिका वेगळ्या आहेत. डॉक्टरची भूमिका आहे रोग्याला जगवायचंय आणि चोराची भूमिका आहे श्रीमंताला मारायचं आहे. भूमिकेमध्ये फरक आहे, क्रिया सारख्या आहेत. ती भूमिका समजणं अत्यंत आवश्यक आहे. संत वाङ्मयामध्ये अनेक प्रकारच्या भूमिका आहेत. कदाचित ते ब्रह्मज्ञानाच्या भूमिकेतून बोलत असतील, कदाचित सर्वसामान्यांच्या भूमिका घेऊन बोलत असतील, कदाचित भगवत भक्तीची प्रेमाची अत्यंत अतिउच्च अवस्था घेऊन बोलत असतील. त्या भूमिकेचा आपण थोडासा चिंतन करून स्वीकार करण्याचा विचार करायचा आणि त्याला जोड देणारे काही दृष्टांत असतील, काही प्रमाण असतील, काही युक्ती असतील. कारण कोणताही सिद्धांत मांडत असताना वैकुंठवासी गुरुवर्य शांताराम गुरुजी म्हणायचे, जसं कोर्टामध्ये वकील आपल्या पक्षकाराची बाजू मांडत असताना युक्ती, प्रमाण आणि अनुभव या तीन गोष्टीतून मांडतो. तो युक्ती करत असताना माझा पक्षकार अमक्या अमक्या गुन्ह्याच्या वेळेला इथे नव्हताच अशी युक्ती मांडतो. आणि त्याच्यानंतर प्रमाण मांडत असताना पिनल कोड, इतक्या नंबरचा पिनल कोड आहे, त्या पिनल कोड प्रमाणे माझा पक्षकार गुन्हेगार नाही. आणि अनुभव देत असताना अमक्या अमक्या हायकोर्टाने अशाच पद्धतीने निकाल दिलाय असा अनुभव मांडतो. तसं आपण संत वाङ्मयाच्या बाबतीमध्ये सुद्धा युक्ती, प्रमाण आणि अनुभव म्हणजे इतिहास या तीन माध्यमातून त्याचा विचार मांडण्याचा मी प्रयत्न करत गेलो. आणि यथातथा काही ना ते पटतही नसेल, काही ना पटतही असेल, दुराग्रही वृत्ती बाजूला ठेवून आपल्याला जे काही आपल्या गुरुवरांच्या परंपरेतून आपल्याला जे आलंय तेच प्रगट करण्याचा प्रयत्न करण्याची माझी नम्र अशा प्रकारची प्रार्थना आहे. खूपच धन्यवाद. कारण काय होतं महाराज, आपण ज्या पद्धतीचा अभ्यास करतो तसा अभ्यास सहसा कोणी कीर्तनकार लोकांना सांगत नाही. कारण भीती ही असते की आपल्यासारखं तो कीर्तन करेल तर आपलं काय होईल. त्यामुळे आपला अवतार याला तर आम्ही दंडवत करतोच. आपण मोकळेपणानं अभ्यास कसा करावा, त्याच्याकरता काय प्रमाणाची पद्धत काय असावी, अनुभवाची पद्धत, इतिहासाची पद्धत काय असावी, या सगळ्या गोष्टी आपण सांगता. मी थोडंसं पुढे जातो. एक प्रश्न अजून थोडासा आपल्याच जीवनचरित्राच्या संबंधाने मला विचारायचा आहे. आज आपण संस्थेचे अध्यक्ष आहात. एका बाजूला अध्यक्ष असताना सुद्धा एक आत्ताचं वर्ष सोडून द्या, पण तुमच्या मागे कीर्तन खूप आहेत. दिवस रात्र आपण प्रवास करता. म्हणजे आता एक वर्ष बंद असल्यामुळे ह्या बॅकलॉग तुम्ही लवकर भरून काढाल हे माहिती आम्हाला, पण तरी सुद्धा अखंड दिवस रात्र आपला प्रवास आहे. म्हणजे इतका दिवस रात्र आहे की प्रसंगी बालाजीला झोप आली तर आपण गाडी चालवता पण कीर्तनाला पोचता. आणि हे गाड्या बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं डोकं सुद्धा फिरेल अशा पद्धतीनं एक पलंग आपण गाडीमध्ये तयार करून ठेवलेला आहे की ज्याच्यावर आपण झोपता, तिथेच मागे बसून जेवण करता, डबा खाता, कीर्तनाला पोचता, रात्रीचं कीर्तन करता, पुन्हा दिवसा प्रवास करता. हा सगळं ही सांभाळता. म्हणजे एक सांप्रदायिक कीर्तनकार म्हणून त्याचं जे काम आहे तेही आपण करता. त्याच वेळेला संस्था चालवण्याची एक अतिशय मोठी जबाबदारीची भूमिका आपण निभावता. याच बरोबरीनं आपण गृहस्थही आहात. आपल्याला आपला परिवार आहे, आपली मुलं आहेत, आपल्याला आपलं घर आहे, आपली शेती आहे. त्याचबरोबरीनं तीर्थक्षेत्राला म्हणजे श्री क्षेत्र तेरला आपली एक गोरबा काकांच्या नावाची संस्था आहे. तर हे सगळं आता आपल्या भाषेत बोलायचं झालं तर एक समयावच्छेदानं
चालवताना हा डोलारा कसा, म्हणजे ह्याच्याकरताही मगाशी सांगितल्या पद्धतीनं 4 विभाग करून ठेवलेत का? की ह्याच्याकरता हा विभाग आहे, त्याच्याकरता तो, त्याच्याकरता तो, असं काही केलंय का? हे सगळं कसं, म्हणजे हे, कारण याच्यात बराच अंतर्गत विरोधही आहे. संस्था सांभाळणाऱ्याला कीर्तनाचा वेळ मिळतो हेच पटत नाही. जो कीर्तन करू शकतो तो घरी घर सांभाळू शकतो हे थोडं तरी पटतं, कारण अनुभव प्रत्येकाचे. पण हे सगळं करत असताना आपली काकांच्या प्रती असणारी आपली निष्ठा, आपलं समर्पण आणि तिथे चालू असणारं संस्थेचं कार्य, आणि याही संस्थेचं कार्य या कुठल्याही कार्याची सरमिसळ होऊ न देता, त्यांच्या कुठल्याही कार्याच्या हेतूमध्ये कुठेही विकल्प येऊ न देता 4 स्तरावर एक माणूस एकाच वेळेला लढतो आहे, हे कसं शक्य होतं? हा प्रश्न आपण फार मोठा अवघड प्रश्न विचारला. आतापर्यंतचे प्रश्न थोडे सोपे होते. या प्रश्नाचं उत्तर देत असताना माझी कृपा सांगायची नाही, कृपेच्या व्यतिरिक्त सांगायचं. कृपा सांगायची, कृपा तर आहेच आहे, आम्हाला सगळ्यांनाच माहिती, त्याच्या व्यतिरिक्त काय करतात ते सांगायचं. माझ्या स्वभावामध्ये जो प्रसंग आपल्या डोळे पुढे येतो त्या प्रसंगापुरतं त्याचं आपलं चिंतन आणि ते का त्याची उपाययोजना, त्याचे विचार थांबले की पुन्हा ते विचार माझ्या मनात राहत नाहीत. त्याच्या बाबतीमध्ये उपाययोजना योग्य अशा प्रकारची करायची आणि केल्यानंतर आता वारकरी शिक्षण संस्थेचा हा सगळ्या अशा प्रकारचा तुम्ही म्हटल्याप्रमाणे डोलारा सांभाळत असताना सांभाळण्याची जबाबदारी सचिव महाराज आपले नाना हे महत्त्वाने सांभाळतात. त्याचबरोबर संस्थेचे अध्यापक मंडळी आहेत, शास्त्री महाराज असतील, शिंदे माऊली असतील, उल्हास महाराज असतील, इतर महाराज मंडळी असतील, अत्यंत काळजी करून अशा प्रकारचे सांभाळतात. एका शब्दामध्ये म्हणावं लागेल, आम्ही आयते खाणार. वैकुंठवासी गुरुवर्य इंदा महाराजांना एखाद्या सभेचं जर अध्यक्ष केलं तर त्यांची प्रस्तावना असे, अध्यक्ष म्हणजे आडणीवरचा शंख, ज्याला काही कळत नाही, करता येत नाही, त्याला अध्यक्ष नेमलं जातं. आता तुम्ही मला एक प्रतिबंध घातलाय, कृपा हा शब्द सोडून बोला. तिथे मला माझ्या गळ्यात लोडणं घातलं, लोडणं. कारण ज्या माध्यमातून वाटचाल चालते खऱ्या अर्थाने ते माध्यम तेच आहे. अन्य ठिकाणी प्रपंचामध्ये काही प्रश्न कमी आहेत का? रात्रंदिवस अशा प्रकारचे प्रपंचातले प्रश्न संपत नाहीत आणि इतर ट्रस्टमधले देखील प्रश्न संपत नाहीत. पण त्याच्याकरता ही सगळी जबाबदारी सांभाळत असताना आणि एक प्रकारची मला म्हणावंच लागेल की माझ्या मागे कुठेतरी कृपा आहे आणि ती कृपा एक काम करते. प्रवासात आपण म्हटलात की एवढा प्रवास करता कंपनीला जे कळालं नाही ते सीट आपण केलं. मी शेती कर्म करत असताना माझ्या किर्लोस्कर इंजिनचे दुरुस्त करण्याकरता कुठलाही मेकॅनिकल लावला नाही. मी स्वतः दुरुस्त करायचं, तो मला ती अंग आहे. त्याच्यामुळे ते त्या पद्धतीचं गाडी नवी घेतली की पहिल्यांदा शीट करायचं, नंतर तिची पूजा करायची. कारण त्याच्यामुळे आमचं जीवन 80% गाडीमध्येच असतं, जेवण 15% गाडीमध्येच असतं, झोप गाडीमध्येच. आणि चालवत असताना सुद्धा कदाचित आमचा ड्रायव्हर जर थकला तर त्याला सांगितलेलं असतं, बाबा झोपेची सावली लागली की मला हाक मारायची, मी गाडी चालवतो, तू झोपायचं. पण याच्या पाठीमागे भगवंताचीच कृपा. आता सांगू नये पण तुम्ही मला सांगतं केलंय. एकदा डोकीवरून आम्ही आमच्या गावी येत होतो. आमची एक सवय आहे, कधीही प्रवासाला का निघालो की पुंडलिक अवधेचा गजर करायचा, सर्व साधू संतांचा जोग महाराजांचा गजर करायचा आणि काही काळपर्यंत नारायण हरी नामाचं चिंतन करायचं. या श्रद्धेचा परिणाम असा झाला की माझ्या जीवनामध्ये या प्रवासी 55 वर्षाच्या कालामध्ये माझ्या गाडीचे अपघात 9 झाले. ज्या अपघातातून मनुष्य वाचू शकत नाही अशा प्रकारचे अपघात 9 झाले. भगवत कृपेने अजून काटा टोचले एवढं सुद्धा कुठे झालं नाही. त्याचं कारण आहे ही नारायण नामावरची निष्ठा आहे. 10वा प्रकार तर आपल्याला पटणार नाही. डोकेहून प्रवास करत होतो, मंगरूळ नावाचं गाव, तेपर्यंत बालाजीने गाडी चालवली आणि मला म्हटलं, महाराज मला झोप येऊ लागली, गाडी घ्या. मी गाडी घेतली. आमचा तालुका कम 15 किलोमीटर
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येईपर्यंत पूर्णपणे जागा होतो. डावीकडे वळालं की आमचं गाव 4 किलोमीटर. डावीकडे वळालेलो कळालं, पण पुढचं काहीच कळलं नाही. झोपेमध्ये होतो. स्विफ्ट डिझायर गाडी होती, गाडी चालूच होती. बघता बघता गाव मागे पडलं. पुढचं गाव अंदोरा आलं. भगवंताची दया, ॲक्सिलेटरचा पाय घसरला आणि ब्रेक पॅडरवर पडला. मोठा झटका बसल्यानंतर मग डोळे उघडले. याने डोळे उघडले, काच खाली केला आणि सांगितलं, दादा अंदोरा आले, आपलं गाव मागे राहिले, 9 किलोमीटर झोपेत चाललो. हे काय माझी शक्ती? मान्य. तेव्हा या प्रयत्नामध्ये अनाहूतपणे हे घडत चाललंय. मी करतो असा कुठल्याही प्रकारचा भाव माझ्या मनात नाही. हे घडत चाललेलं आहे आणि घडत घडत याची पूर्णता हो, एवढीच शेवट अपेक्षा आहे. आपण असं म्हणालात की अध्यक्ष म्हणजे आडणीवरचा शंख असतो. महाराजांचं वाक्य नाही, मान्य आहे, कोणाचंही असू दे, पण आपल्या मुखातून आमच्यापर्यंत आलं म्हणून आपण म्हणालात. तर ज्याला काही कळत नाही त्याला अध्यक्ष केलं जातं, असं आपल्याला म्हणायचंय का की आपल्याला ज्यांनी अध्यक्ष केले त्यांना काहीच कळत नसेल? या विश्वस्त मंडळीचा आग्रह त्यांच्या आग्रहाने नाही ना, जरी मला ते स्वीकारावं लागलं. म्हणजे काहीतरी कळतं त्यांनी ज्या अर्थी आपल्याला अध्यक्ष केलंय त्या अर्थी आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे, तेवढा अधिकार आहे. आणि इंजिन दुरुस्त करणं, गाड्या चालवणं आणि त्याच्या बरोबरीनं संस्थाही चालवणं. गाडी झोपेत आपण 9 किलोमीटर चालवू शकता, संस्था चालवणं असं शक्य होत नाही. जागृत अवस्थेमध्ये जो कायम जागा आहे त्याच्याच हातात संस्था देण्याची बुद्धी जोग महाराज देतीलच की नाही? म्हणजे ह्या प्रश्नाला आपण वळण घेऊ नका, एवढंच माझं म्हणणं आहे. मला फक्त असं म्हणायचं आहे की हे सगळं सांभाळताना एक जोग महाराजांची कृपा तर आहेच आहे, याच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये किंतु नाही. ज्ञानोबारायांची तुकोबारायांची कृपा आहे, आपण हे आतापर्यंत चालवत आणलेलं आहे. पण हे सगळं सांभाळताना आपल्या बोलण्यामध्ये जे एक तत्व आलं ते मला जास्त अधोरेखित करावं असं वाटतं आहे. म्हणून फक्त त्याचा पुनरुच्चार करतो की समोर येईल तो प्रश्न सोडवणे, याच्यामध्ये विचाराचा स्वीकार करण्यापेक्षा विचाराला थांबवणं हे जास्त अवघड आहे असं वाटतं का? विचाराला थांबवणं काही अवघड वाटत नाही. नाही, म्हणजे याच्याकरता की हा प्रश्न संपला, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू, असं म्हणून जे आपण पुढे जाता ते जरी त्या पुढच्या प्रश्नाकडे वळाला तरी मागच्या प्रश्नाच्या विचाराची आंदोलनं आपल्याला मनामध्ये त्रास देत नाही? कधीच होत नाही. ज्या वेळेला प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला मनामध्ये आंदोलन तयार होतं. त्याच्या निवृत्तीचे विचार सद्गुरू कृपेने स्फुरतात आणि स्फुरून त्याचा प्रयोग करण्याकरता काही प्रयत्न करतो. त्या प्रयत्न झाल्यानंतर ते विचार तिथेच थांबले जातात. ते मनात घर करून कधी मला झोप आली नाही असं कधी झालंच नाही, कधी चिंता वाटली असं कधी झालंच नाही. भगवंताच्या दयेने ते त्याच वेळेला घडलेल्यानंतर जो विक्षेप असतो तो विक्षेप तिथेच थांबला जातो. ही एक प्रकारची दया आहे माझ्यावर. म्हणजे बुद्धीचं स्थैर्य असल्याशिवाय असं घडत नाही. मी कौतुक करावं किंवा आपल्यासमोर आपल्याबद्दल बोलावं असं नाही, पण विचाराची आंदोलनं ही मन जेव्हा स्वीकारतं, मनाची दोलायमानता ही अशी एकदम थांबत नसते. मागच्या विचाराचे परिणाम कुठेतरी आपल्या जीवनावर पुढच्या काळापर्यंत होत राहतात, पण तरी सुद्धा तो प्रसंग संपल्यानंतर त्या विचाराला तिथे पूर्णविराम देणं हे निश्चयात्मक बुद्धीचं लक्षण आहे. भगवद्गीतेच्या दृष्टीने, ज्ञानोबारांच्या म्हणजे ज्ञानेश्वरीच्या दृष्टीने एका म्हणजे विचार, मला आता प्रश्न थोडासा असा विचारायचा आहे, बाकीची प्रस्तावना मी आता करत नाही. एखाद्या विचाराला किंवा एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या पदाला किंवा एखाद्या व्यक्तीला जीवनामध्ये स्वीकारताना हो म्हणणं सोपं जातं का नाही म्हणणं सोपं जातं? तो विचार त्याचं शेवट काय आहे याचा विचार पहिल्यांदा करावा लागतो. आपण परिणामाचा पहिल्यांदा विचार करून मग नंतर त्याच्या बाबतीतला एक निश्चय मनामध्ये येतो की आता आपण या मार्गानेच गेलो पाहिजे. आणि मग कदाचित हो म्हणण्याची वेळ असेल तर मग हो म्हणतो, कदाचित नाही म्हणण्याची वेळ असेल तर त्यावेळेला नाही म्हणतो. तेवढ्याच प्रकर्षानं म्हणावं लागतं.
कारण त्याचे परिणाम पुन्हा भोगावे लागतात. कारण मानसशास्त्राचं असं म्हणणं आहे की हो म्हणण्यापेक्षा नाही म्हणणं जास्त अवघड असतं. म्हणजे अगदी पानावर बसल्यावर सुद्धा निगेटिव्ह ज्याला म्हणतात, हो म्हणण्यापेक्षा नाही म्हणणं जास्त अवघड असतं. कारण नाही म्हणण्यामध्ये समोरची व्यक्ती दुखावण्याची शक्यता असते, अगदी तारीख घेताना सुद्धा. मग तारीख घेताना आपण नाही म्हणताना दिसत नाही कधी. नाही म्हणत असताना माझी एक नम्र प्रार्थना असते की माझी एक भावना आहे की ज्या वेळेला कीर्तन सेवेची तारीख घेणारी मंडळी येतात, आल्यानंतर एखादी तारीख मागतात आणि ती माझ्याकडे शिल्लक आहे, त्यावेळेला मी असं समजतो की भगवंताचे असे माझ्या अंतरंगातून असा संकेत आहे की तू या ठिकाणी जा आणि तिथे सेवा कर. हा भाव असल्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये नकार देण्याचं कारण नाही. आणि किती प्रेमाचं जर असेल आणि ते बसतच नसेल तर स्पष्टपणे नकार देऊ शकतो. आपल्या म्हणण्याप्रमाणे नकार देणं अवघड आहे, होकार देणं सोपं आहे. त्या मानानं सोपं आहे. पण थोडासा एका विचारामध्ये ज्याला आता मगाशीच ते शब्द वापरून गेलो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. एखाद्या माणसाच्या बाबतीमध्ये हा चांगला नाही असं म्हणायला सोपं आहे, पण हा चांगला आहे म्हणण्याकरता त्याचा अभ्यास असल्याशिवाय त्याला चांगलं म्हणताच येत नाही. अर्थात सकारार्थी विचार मांडण्याकरता विचार लागतात, नकारार्थी विचाराकरता काहीच विचार लागत नाही ना. कारण त्याच्यात काही जबाबदारी नसतेच. त्याला जाणल्याशिवाय त्याला नको कसं म्हणणार. नाही आपल्याला माहीतच नाही. जे आपल्याला माहित नाही ते नाही म्हणायला काय बिघडलं. याच अनुषंगानं आता आपण प्रवासाबद्दल बोलला, वेगवेगळे अनुभव प्रवासामध्ये आले, अपघात 9 वेळेला झाले. या सगळ्यातून भगवंताने आपल्याला लोण्यातून केस निघावा तसं अलगद बाहेर काढलंय. ही भगवंताची कृपा आहे, ही संतांची कृपा आहे. आता मला असं विचारायचंय थोडंसं अजून 1-2 प्रश्न माझे घड्याळाकडे न बघता आपल्याला बोलतो की 1-2 प्रश्न असे आहेत. त्याच्यातला हा एक प्रश्न आहे की आपण इतके फिरताय, अहोरात्र आपलं फिरणं चालू आहे, तर याच्यात 2 विचार मला आपल्याला विचारायचे या प्रश्नाच्या अंतर्गत. त्याच्यामध्ये आत्ताही आपल्याला असंच वाटतं का की अजूनही आपल्याला इतकं फिरण्याची गरज आहे, एक. आणि दुसरा एक विचार मला याच्या अंतरंगात विचारायचा आहे, तोही मला फार महत्वाचा वाटतो आणि कदाचित सांप्रदायिक विचारांच्या प्रवासामध्ये आपल्या उत्तराचा एक मोठा परिणाम दिसेल असा एक विश्वास या निमित्तानं वाटतो. तो असा आहे की कीर्तनकारांनी निवृत्त होण्याची गरज वाटते का? कारण असं निवृत्त होणं याचा अर्थ त्यांनी भजन बंद करणं असं नाही. कीर्तनाची अभिव्यक्ती, कारण एक वय असं येतं की ज्या वयामध्ये स्वर लागत नाही, ज्या वयामध्ये विस्मरण होतं, ज्या वयामध्ये विचाराचं अनुसंधान टिकत नाही, ज्या वयामध्ये आपल्याला प्रवास करणं शारीरिक दौर्बल्यामुळे शक्य होत नाही, अशा वेळेला म्हणा किंवा त्याच्या पूर्वीही म्हणा, कीर्तनकाराने त्यांनी कीर्तन बंद केली तरी त्याचं भजन चालूच आहे, कारण ते त्याच्या मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत चालूच राहणार आहे, याच्याबद्दल वाद नाही. पण या अर्थाने आपल्याला इतकं अजूनही फिरण्याची आवश्यकता वाटते का? एक. आणि एका विशिष्ट वयानंतर विचारपूर्वक कीर्तनकारांनी याच्यातून निवृत्ती घ्यावी असं वाटतं का? यातून अजून आपण कीर्तन सेवेमध्ये प्रवृत्त व्हावं, पहिल्यासारखेच कीर्तन करावे हे वाटण्याचं एकच कारण मगाशी जो मी प्रसंग सांगितला की ये इमम परमम गुह्यम मद्भक्तेष्वभ्यासतम. आपण प्रवास करतो ही आपली साधना आहे आणि साधना या दृष्टिकोनातून आपण तो प्रवास करतो. पण प्रवास करत असताना कीर्तनकारांनी काही काळ थांबावं, ज्याला निवृत्त अवस्था म्हणतात, ते देखील आवश्यक आहे. जेव्हा आपण कीर्तन करतो तेव्हा एक श्रोतृत्वाचा वर्ग आणि वक्तृत्वाचा वर्ग आहे. जबाबदारी श्रोत्यावर फार नसते, पण वक्त्यावर मात्र अधिक जबाबदारी असते. वक्ता जेव्हा काही बोलत असतो आणि समाजाच्या पुढे बोलत असताना संत वाङ्मयाच्या आधाराने बोलत असताना त्याचं एक आतलं मन असतं, ते आतलं मन त्याला टोचत असतं. तू समाजापुढे बोलतोयस पण तुझ्यात काय? हे सगळ्यांच्याच बाबतीत होत असेल. आता माझ्या जीवनामध्ये हे घडतं ते मी सांगतो. सगळ्यांच्या बाबतीत मला कसं सांगता येईल, पण जबाबदारी बोलणाऱ्यावर जास्त आहे. जर बोलणाऱ्याने ते भान ठेवूनच बोललं पाहिजे की आपण कोणपर्यंत त्याच्यामध्ये
मुखे बोले ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान अशा प्रकारचं जर असेल तर त्या कीर्तनकाराचं मन त्याचं त्यालाच खात असतं की अरे तू त्यात चूक करतोयस. पण तो आपल्या अविचारावर बलात्कार करतो आणि पुन्हा पुन्हा तसाच प्रवृत्त राहतो. पण जो आपल्या अविचारावर बलात्कार करत नाही आणि तो मागे सरकण्याचा प्रयत्न करतो त्याला मात्र निश्चित वाटेल की आपण थांबण्याची आवश्यकता आहे, आपण कुठेतरी साधना करण्याची आवश्यकता आहे. त्याला निश्चित वाटेल कदाचित प्रवासी कीर्तनातून तो थांबेल, पण आपल्या चिंतनाच्या बाबतीमध्ये तो थांबणार नाही हे तर मात्र खात्रीच आहे. याच प्रश्नाच्या अंतरंगात आता तुम्ही बोलल्यामुळे मला एक प्रश्न आता विचारावा असा वाटला की आता आपण इतकं फिरता, या इतक्या प्रेमानं संत वाङ्मय समाजाच्या समोर आणता, आंतरिक तळमळही खूप आहे, हे सगळं समाजापर्यंत पोचावं, आपण मागे सरू नये. आपण प्रवृत्ती ते प्राप्तीपर्यंतचे 4 टप्पे सांगितले, त्या प्राप्तीनंतर निवृत्तीचाही एक 5वा टप्पा येत असेल कदाचित, तर तोही त्याच ओघामध्ये स्वीकारावा असं वाटण्याची शक्यता आहे. आणि आपण म्हणता तसं कुणी ज्याला विचारापूर्वक ज्यांनी त्या निर्णयापर्यंत जायचंय त्याने जावं. पण मला असं विचारायचं आहे की हे सगळं करत असताना समाजाच्या समोर हे संत वाङ्मय मांडताना गेली 55 वर्ष आपण हे करत आहात. पण आपण एकटेच नाही, अनेक कीर्तनकार हे करतात. महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्तनकार अशी प्रवास करतात, खूप फिरतात. पण हा सगळा विचार करताना समाजावर होणारा बदल खूप चांगला आहे असं दिसत नाही. आपल्या कीर्तनाचा होणारा परिणाम आता आपण म्हणजे अक्षरशः दिवस रात्र 55 वर्ष फिरला, तर या फिरण्याचा परिणाम समाजावर जो व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही. समाजाची विषयासक्ती वाढत चालली, समाजाची परमार्थाला सोडून बाहेरचा विचार करण्याची प्रवृत्ती जास्त वाढत चालली. तर असे जेव्हा अनुभव किंवा असा जेव्हा विचार आपल्या मनात येतो तेव्हा कुठेतरी औदासिन्य येतं. हा येतं, औदासिन्य येतं की संप्रदायामध्ये एक वेगळ्या अशा प्रकारचं वळण लागत चाललेलं आहे. संप्रदाय काही बोलण्यातून वेगळ्या वाटेला चाललेला आहे अशा प्रकारची खंत मनामध्ये निर्माण होते. पण कदाचित सगळं संपणार नाही. जसं देवापुढे नंदादीप अखंड तेवलेला असतो, एक नंदादीप अनेक दीपाला पुन्हा प्रज्वलित करू शकतो ही मनामध्ये भावना धारण करून औदासिन्य निर्माण होण्याचं कारण नाही. हे चाललंच पाहिजे अशा प्रकारचं अंतःकरणामध्ये वाटतं. चाललं पाहिजे हे तर बरोबरच आहे. आणि ते संपणार नाही कारण सनातन परंपरा आहे, संतांचं वाङ्मय आहे, नित्य आणि शाश्वत आहे, याबद्दल वाद नाही. पण मग हे सगळं मनात थोडं जरी औदासिन्य आलं तरी असं वाटतं का की या कार्यशैलीमध्ये काही बदल करावा. म्हणजे काय झालं मी सांगतो. हो, आज कीर्तनाची किंवा एकूणच संप्रदायाची जी बैठक आहे ती ज्या संत वाङ्मयावर आधारित आहे. आपण कीर्तन करतो तो संतांचा आधार घेऊन करतो, वचनांचा आधार घेऊन करतो, पण या आधारापेक्षा सुद्धा अन्य गोष्टींना महत्व आलं. आता आपण इथे बोलतो, स्पीकरचा आवाज, भव्य मंडप, भयंकर रोषणाई, त्याच्यामध्ये कीर्तनकार कुठे हरवून जातो. इतके मोठे आवाज आपल्या कानावर, म्हणजे आता वारीय सोडून द्या, पण एरवी सुद्धा खूप मोठा कार्यक्रम म्हणजे खूप मोठा आवाज असला पाहिजे. समोर बसणाऱ्याला कान झाकून घ्यावे वाटावे, जवळ बसू नये असं वाटावं, इतके मोठे आघात त्या आवाजाचे होतात. त्याचबरोबरीनं मला बाकी विषयांतर करायचं नाही, पण कीर्तनाचं चिंतन सोडून बाकीच्या गोष्टींना जे महत्व आलं तर त्यामध्ये काही बदल व्हावा असं वाटतं. बदल व्हावा असं वाटणं स्वाभाविक आहे. कारण समाजाची एकाग्रता, आपल्याबरोबर समाजाची अंतरंगातली परिणती व्हावं असं वाटणं स्वाभाविक आहे. होत नाही बरं, त्याच्यात अजिबातच होत नाही असं नाही. कारण चालो जाणे वाट ऐसा वेळ एखादा मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित येत ते सिद्ध यतताम ते सिद्धानाम कश्चिन माम वेत्तीत होता. भगवंतानेच अशा प्रकारचं उल्लेखित केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण त्याला काही वेगळ्या अशा प्रकारचं वळण देऊ शकू असं काही आपल्याकडे नाहीये. नाही, मला अजून थोडं स्पष्ट विचारतो. हो, म्हणजे मला पाहिजे ते अजून तुमच्यातून निघत नाही. मी अजून थोडं स्पष्ट असं विचारतो की एखाद्या वेळेला कीर्तनाला तुम्ही चिंतन करून आपण एखादं कीर्तन करतो, हो, विशेषतः मुद्दाम चिंतन करून आणि तिथं जातो, त्यावेळेला मी ऐकलंय आणि महाराजांच्या माझ्या आजोबांच्या वेळेला बघितलेलंही आहे
की मामांना काय, आजोबांना काय, किंवा त्या काळातल्या कीर्तनकारांना काय, आपल्या कीर्तनातली चाल 3 मिनिटापेक्षा जास्त वाढलेली आवडत नसे. आवडत नसे. कारण आमच्याकडे त्र्यंबकराव आलेश्वरकर म्हणून गायक होते आमच्या मठामध्ये. तर एका मुंबईच्या कीर्तनामध्ये मामांनी त्यांना लांबून बघितलं आणि त्यांना जवळ बोलवून सांगितलं, तू पहिली चाल म्हण, कारण तू कमी वेळेत म्हणतोस म्हणून. तर असं आता आपण कीर्तनाला उभं राहिल्यानंतर एखादी चाल जर 20 मिनिट अर्धा तास लांबली तर ती चाल चालू असताना मनात काय येतं? मनात असं येतं की एक प्रकारचं संप्रदायाला वेगळं वळण लागत चाललेलं आहे. वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेब म्हणायचे, बुवा कीर्तनात चाल असते, चालीत कीर्तन नसतं. हे त्यांचं परखड वाक्य असायचं. आणि त्याबरोबरच अलीकडच्या काळामध्ये थोडं माफी मागून बोलतो, हे पाहिजे होतं मला. हे माझ्या बोलण्याचा विपर्यास आपण करू नका. बऱ्याच वेळा चालीमध्ये गायक थांबतात आणि मृदंग वादक चक्रदार घेतात. ते चक्र घेता 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 चक्र कुठे चाललं हेही कळत नाही. आणि त्यामुळे कीर्तनाची संकल्पित वेळ कमी होत राहते. श्रोत्याने जबाबदारीने त्यांना सांगावं की बाबा तुम्ही कमी वाजवा. अलीकडे तर अशी पद्धत निघाली आहे, रामकृष्ण हरी म्हणायला सुरुवात केल्यानंतर अलीकडचे मृदंगवादक दुसऱ्या रामकृष्ण हरीला दुप्पट जातात, तिसऱ्याला चौपट जातात, धावतात धावतात धावतात. कुठं मागे भूत लागले की काय? शांत मनाने भगवंताचं भजन करण्याकरता ते साथ करत नाही. त्या बाबतीमध्ये देखील खंत आहे. त्याने आपल्या लयीवर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि बाकीच्या गोष्टीमध्ये विनोदाच्या बाबतीमध्ये सुद्धा विनोद असलाच पाहिजे. माणसाची मन तत्वज्ञान ऐकून ऐकून जे वृक्ष झालेले असतात ते विनोदानं हलवून पुन्हा ती मृदू करण्याची गरज देखील असते. या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये असतात आणि याच्यातून या कीर्तन परंपरेतून जीवनाची साधना पुढे जाते. हा माझ्या मनातला विचार आहे. खूप धन्यवाद. मला हे स्पष्ट आपल्याकडून हवं होतं, कारण आपल्याकडून येण्याने त्याला एक वजन आहे. श्रोते सांगू शकत नाहीत. श्रोते सांगू शकत नाहीत. सांगितलेलं अनेकांना आवडत नाही. आपल्या मुखातून या निमित्तानं जर ते व्यक्त होत असेल तर त्याला एक वेगळं वजन आहे. त्याचा परिणाम निश्चित होईल असा विश्वास बाळगायला हरकत नाही. पण यानंतर माझं जे कीर्तन होणार आहे त्या कीर्तनाला हा नियम लागू नाही. आता एक शेवटचा प्रश्न महाराज माझ्या अंतःकरणात आहे. एक शेवटचा प्रश्न. अंग काढून घेतलं लागलीस? नाही नाही, अंग नाही काढून. मी तुमच्या बरोबरील बसूच शकत नाही. म्हणून एक शेवटचा प्रश्न माझ्या अंतःकरणात आहे आणि तो संस्थेच्या संबंधाने. आपण अशा एका संस्थेचे आता प्रवाहक आहात की ज्या संस्थेला 100 वर्षाची अतिशय दिव्य आणि उदात्त परंपरा आहे. 4 वर्ष संस्थेमध्ये काढणारा विद्यार्थी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो विचारानं प्रगल्भ झालेला असेल, अनुभव कमी असेल त्याच्याकडे, परंतु तो विचारानं प्रगल्भ झालेला असेल, त्याला ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या शब्दाविषयी निष्ठा निर्माण झालेली असेल, त्याला काही पाठपाठांतर झालेलं असेल, विषयाची मांडणी कशी करावी याची पुसटशी का होईना पण त्याला कल्पना आलेली असेल, आणि या सगळ्याचा एक निर्वाहक म्हणून आपण जेव्हा अध्यक्षपद स्वीकारता आणि ते चालवता त्याला गेल्या 100 वर्षामध्ये जोग महाराजांनी मामांनी घालून दिलेला जो क्रम आहे अभ्यासाचा, तो क्रम 100 वर्ष चालत आलेला आहे. आता आपल्याला असं वाटतं का की या अभ्यासक्रमामध्ये बदलत्या काळानुसार काही बदल करावेत की जेणेकरून आणखीन 100 वर्षांनी, म्हणजे मी एवढ्या करता म्हणतो, आणखीन 100 वर्षांनी जेव्हा 200व्या संस्थेच्या वाढदिवसाला जेव्हा असाच भव्य दिव्य सप्ताह होईल त्यावेळच्या अध्यक्षांची कोणीतरी, त्यावेळचा कोणीतरी एक जण मुलाखत घेईल, त्यावेळेला असा विचार तो अध्यक्ष बोलून दाखवेल का की असं होतं पण 100 वर्षापूर्वी गुरुनाम गुरु संदीपान महाराजांनी आमच्या संस्थेचा हा एक अभ्यासक्रमाचा हा बदल केला आणि त्याच्यामुळे अजून जास्त उदात्त असा एक अभ्यास संस्थेला लाभला. असा काही बदल आपल्याला अभ्यासक्रमामध्ये करण्याची अपेक्षा आहे का? आणि जर असेल तर तो कधी करणार आहात? तो अभ्यासक्रमाचा जो बदल आहे त्या बदलाच्या बाबतीमध्ये
पूर्वीच्या संत मंडळींनी जो घालून दिलेला आहे, संत वाङ्मयातले सिद्धांत, वेदांताचे सिद्धांत, ज्याला उत्तर मीमांसा आपण म्हणतो, त्या उत्तर मीमांसेचे सिद्धांत समजण्याकरता विशालसागर नावाचा ग्रंथाचं अध्ययन आपल्या संस्थेमध्ये केलं जातं. त्याचा भर घालण्याकरता पंचदशी नावाच्या ग्रंथाचं परिशीलन केलं जातं. विश्वमाऊली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सांगितली आहे, त्या ज्ञानेश्वरीतले सिद्धांत शोधण्याकरता या प्रकरणाचं देखील आपली आवश्यकता वाटते. बरोबरच अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये काहीसा बदल करण्याची आवश्यकता देखील वाटते. कारण कालानुसार बदल करणं अपेक्षित आहे. सकाळच्या कीर्तनामध्ये मी प्रसंग बोलून गेलो. एक जागतिक विचारवंताची परिषद भरली होती आणि त्याच्यामध्ये प्रश्न असा मांडला गेला की जगात काय बदलत नाही. मोठ्या मोठ्या विद्वानांना का त्याचं उत्तर देता आलं नाही, पण एक विद्वान वंश उठला आणि त्याने उत्तर दिलं. मी सांगतो, म्हणजे सांगा, जगात बदल बदलत नाही. हे कळण्याकरता थोडं अवधान द्यावं लागतं. बदल बदलत नाही म्हणजे बदल बदलतच राहतो सारखं. त्या दृष्टिकोनातून बदलणाऱ्या विश्वामध्ये पूर्वीच्या मंडळींनी जो अभ्यासक्रम घालून दिलेला आहे त्यामध्ये देखील काही भर घालण्याची आवश्यकता देखील आहे. आणि ती भर घालण्याची आवश्यकता आम्ही संस्थेच्या अध्यापक मंडळीमध्ये त्याची चर्चा देखील केलेली आहे. पण अजून निर्णय काही झालेला नाही. पुन्हा आम्ही संस्थेच्या अध्यापक मंडळींच्या मध्ये एकत्रित बसून तो विचार करणार आहोत. मागे आपण एकदा बोलताना भिन्न भिन्न भाषांमधून वारकरी बोलले पाहिजेत, गुजरातीमधून बोलले पाहिजेत, इंग्रजीमधून, हिंदीमधून, कारण हे वाङ्मय विश्वव्यापक आहे. तर ते समाजातल्या सगळ्या घटकांपर्यंत पोहोचायचं असेल तर भिन्न भिन्न भाषिक कीर्तनकार संस्थेमधून निर्माण झाले पाहिजेत. असं एक विधान आपण मागे संकल्पना मनामध्ये आहे. ती संकल्पना पूर्ण करण्याकरता आपल्या भारत देशामध्ये जेवढे राज्य आहेत त्या राज्यामध्ये आपल्या जोग महाराज संस्थेची उपशाखा प्रस्थापित होत राहावी. ती भाषा, जी व्यक्ती दुभाषी आहे, ज्यांना मराठी कळते, तामिळ कळते, ज्यांना हिंदी कळतंय, मराठी कळतंय, ज्यांना इंग्रजी कळतंय, मराठी कळतंय, अशी दुभाषिक मंडळी ती आवश्यक संस्थेला आवश्यक आहेत. त्यांनी यावं, इथला अभ्यास सगळा घ्यावा आणि आपल्या राज्यामध्ये त्या विद्येचा प्रसार करावा असं वाटतंय. वाटत असताना काही वेळेला थोडे प्रयत्न झाले देखील आहेत, मनामध्ये आहे. पण रात्र थोडी सोंब जास्त म्हणण्याप्रमाणे आहे तेच कार्य उचलण्याकरता विलंब लागतोय. सद्गुरू जोग महाराजांनी माऊलीच्या कृपेने कदाचित तो भविष्य काळामध्ये प्रयत्न होईल देखील आणि त्याचे परिणाम वारकरी संप्रदाय विश्वधर्म बनणार आहे अशी संतश्रेष्ठ गुलाबराव महाराजांची वाणी जगप्रसिद्ध होईल अशा प्रकारच्या अंतःकरणामध्ये आशा बाळगतोय. आणि आपण विचारलेल्या प्रश्नाला जमेल अशा पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. नाही, मुद्दा काय आहे की कुणीतरी हा निर्णय कधीतरी घेतलाच पाहिजे. हो, कारण आपण म्हणता तसं गुलाबराव महाराजांनी सांगितलं की वारकरी संप्रदाय हा शहाण्याचा संप्रदाय, असं म्हणलं नाही, शहाणा संप्रदाय असं. शहाण्याचा म्हणणं वेगळं, शहाणा म्हणणं वेगळं. हा संप्रदाय शहाणा आहे. इथं सगळे शहाणेच असतात असं नाही, पण हा शहाणा संप्रदाय आहे. म्हणजे इथं येणारा प्रत्येक जण इथून जाताना शहाणा होऊन जातो. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे असा हा शहाणा संप्रदाय. तर तो विश्वव्यापक होईलच, विश्वगुरुत्व त्याला येईलच. पण त्याच्याकरता काही जे बदल करणं आहे ते आजपासून सुरू करावेत. आत्ता त्याला कुठेतरी आपण लगेच ते त्याला प्रारंभ करावा असं जर करायचं ठरलं तर संस्थेच्या विचारामध्ये लगेच करावा असा कोणता बदल आपल्याला वाटतो? संस्थेच्या विचारामध्ये बदल करत असताना संस्थेच्या उपशाखा अन्य राज्यामध्ये प्रस्थापित व्हाव्यात, त्यांच्याशी संपर्क व्हावा, त्यांची भाषा आपल्याकडे यावी. आणि 4 वर्ष संपल्यानंतर विद्यार्थी जीवनामध्ये पूर्ण प्रगल्भता येते असं काही वाटत नाही. कारण आम्हाला जेव्हा निरोप देताना वैकुंठवासी गुरुवर मामासाहेबांचं वाक्य आहे, तुम्ही आता कीर्तनकार झालात असं समजू नका, तुम्हाला कीर्तन कळण्याची योग्यता आली एवढं समजा.
आणि आयुष्यभर तुम्ही विद्यार्थी अवस्थेमध्ये राहा, ही नमांची वाक्याने आमच्या हृदयात कोरलेली आहेत आणि त्या पद्धतीप्रमाणे घडेल तितकं ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित, हे महाराजांचे जे साधन आहे त्या साधनेच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न चालू आहे. आता मला फक्त एकेका वाक्यात उत्तर द्या, एकेका शब्दात द्या. अगदी 2-3 प्रश्न आहेत. मला पहिल्यांदा असं सांगा की तुम्ही कीर्तनकार झाला नसता तर कोण झाला असता? हा विचार मी आयुष्यात केला नाही. म्हणजे शेतकरी झाला असता, उद्योजक, कारण किर्लोस्कर इंजिन उघडून दुरुस्त करायचं सामर्थ्य ना, एक स्वतःची कंपनी सुद्धा तुम्ही उघडू शकला असता. बर, दुसरा एक प्रश्न आहे, भजन जास्त आवडतं का कीर्तन? मला चिंतन जास्त आवडतं, कारण ज्याचे परिणाम आपल्या वृत्तीवर व्हावेत. कीर्तन हे चिंतन आहे, परंतु त्यात थोडंसं बाह्य रंग आहे. कुठेतरी वृत्ती वाटली जाते आणि वाटलेल्या वृत्तीमध्ये आपली वेळ देखील खर्च केली जाते. पण जेव्हा आपण चिंतनाला बसतो तेव्हा आपण भूमध्येमध्ये आपली वृत्ती एकंदर करून भगवंताच्या नामजपामध्ये तल्लीन होतो. त्या तल्लीन होण्याचे जे परिणाम आहेत ते आपल्या अंतःकरणात अधिक होतील अशी भावना माझ्या मनामध्ये आहे. मला एकेका शब्दात सांगायचं. शेवटचा एक प्रश्न विचारतो, टाळ घ्यायला आवडतं का वीणा? टाळ घ्यायला आवडतं का वीणा घ्यायला आवडतं? अवघड प्रश्न. संप्रदायामध्ये दोन्ही वाद्य विशेष महत्वाने आहेत. नाही, एकाच वाक्यात पाहिजे ना, टाळ किंवा वीणा ह्याच्यापैकी एक निवडून सांगायचं. याच्यामध्ये अवघड आहे मला माहिती आहे, आणि तुम्हाला गोत्यात आणण्याकरताच मी इथे बसलो. गोत्यात आणणारे संत मंडळी गोत्यातून बाहेर काढतील हा माझा विश्वास आहे. तेही एकाच शब्दात सांगायचं. मला वीणा आवडतो, बस एवढंच म्हणणं होतं. आणि आम्हाला तेच पाहिजे, आम्हालाही तेच पाहिजे. महाराज, खूप वेळ झालाय, मला कल्पना आहे. पुढचाही कार्यक्रम आहे. आम्ही काय असे प्रश्न आमच्या मनात खूप आहेत, तुम्ही उत्तरही खूप द्याल, ऐकणारे रात्रभरही ऐकतील, याच्याबद्दल कोणतंही दुमत नाही. परंतु वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे फक्त इथं थांबावं लागतं आहे. मला फक्त आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की या निमित्तानं महाराजांचं जे रोदगट आपल्यासमोर प्रकट झालं, महाराजांचं जे अंतरंग ज्यांच्या शब्दातून विचारातून जे व्यक्त झालं, त्याचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला कुठे स्वीकार करता येईल. कारण 55 वर्ष संप्रदायाची निस्पृह निरपेक्षपणाने सेवा करणारा एखादा संप्रदायाचा प्रवक्ता बोलत असतो, त्यावेळेला ते त्याचं व्यक्तिगत जीवन नसतं, त्याने समाजासमोर ठेवलेला आपल्या जीवनाचा तो आदर्श असतो. हे लक्षात घेऊन त्या या सगळ्या प्रसंगातून, त्यांच्या बोलण्यातून आपल्याला काय ग्रहण करता येईल आणि संप्रदायाच्या सेवेकरता आपल्याला या चिंतनातून कसं सिद्ध करता येईल याचा अंतर्मुखून विचार करण्याची आपल्याला सगळ्यांना आवश्यकता आहे, गरज आहे, असं मला वाटतं. महाराजांना आपल्या सर्वांच्या वतीनं अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. महाराजांनी खूप मनातलं बोलून दाखवलंय, महाराजांनी खूप आपलं मन मोकळं केलंय. समाजाच्या समोर कोणताही आडपडदा न ठेवता, जो उपदेश असं मी म्हणत नाही, पण जो विचार समाजाच्या उन्नयनाकरता आवश्यक वाटतो तो विचार अत्यंत मोकळेपणाने बोलून दाखवलाय. प्रसंगी अत्यंत नम्रतेनं क्षमा मागून काही विचार बोलून दाखवलेत, पण जिथं त्यांनी क्षमा मागितली ते जास्त गांभीर्यानं घेतलं पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं संप्रदायाची वाटचाल एका आशादायी चित्राकडे आपल्या सर्वांच्या साक्षीनं, आपल्या सर्वांच्या सहमतीनं व्हावी. आणि त्याच्याकरता सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी आपल्याला बुद्धी, बळ, ऐश्वर द्यावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करू. महाराजांच्या चरणी पुनश्च नतमस्तक होऊ आपण सगळेजण. आणि आपल्या या अमृत संगोष्ठी या कार्यक्रमाची इथे कर्तव्यता होते. आपल्या सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद. नंतर कीर्तन आहे, सर्वांनी श्रवणाचा लाभ घ्यावा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय. आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी भक्तराज किरीटी परिषद असे हा संवाद आपल्याला माहिती आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुनाचा संवाद झाला, पण भगवान श्रीकृष्णाचा आणि संदीपनी ऋषींचा संवाद हा आज आपल्याला या ठिकाणी याचं एक प्रतीक
पाहायला मिळालं. सुंदर असा संवाद या ठिकाणी झालेला आहे. महाराजांनी कुठलाही कंजूसपणा न करता उदार अंतकरणाने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आदरणीय परमपूज्य गुरुवर्य चैतन्य महाराज या ठिकाणी आले, आपल्याला एवढा वेळ दिला, 2 तासाचा वेळ. महाराजांनी सुंदर असे प्रश्न विचारले. महाराजांना धन्यवाद देतो. या ठिकाणी उपस्थित असलेले आजी माजी गुरुबंधू, सर्व त्या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष म्हणजे आमचे आदरणीय अक्षयजी महाराज भोसले, जे आपला संदेश शासनाकडे पोचवतात, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सकाळी आम्ही एक संदेश दिलेला आहे, तेवढा तुम्ही मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पोहोचवावा अशी विनंती आपल्याला करतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला. आता लगेचच 6:30 ते 8:30 या वेळेमध्ये आदरणीय परमपूज्य गुरुवर्य चैतन्य महाराज यांचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे. तेव्हा या ठिकाणी दर्शनाकरता कोणी गर्दी करू नका. महाराजांना जाऊ द्या, रस्ता करा महाराजांना.